गणपती बाप्पा। छत्रपती शिवाजी महाराज की। प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। सन्माननीय रामदासजी माने सर, सन्माननीय बाबूराव अप्पा वायकर, सन्माननीय अमीन खान सर, त्याचप्रमाणे मावळ विचार मंचाचे संस्थापक आदरणीय भास्करप्पा माळस्कर, कार्याध्यक्ष डॉक्टर रवींद्रजी आचार्य, अध्यक्ष अतुल राऊत, कार्याध्यक्ष अभिलाष माळस्कर, कार्यक्रम प्रमुख सुनीत कदम, या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। ही आपली चांगल्या पद्धतीची खासियत मला या ठिकाणी नमूद करूशी वाटते। यासोबत या अशा संशोधक वृत्तीचा, जगत विख्यात मराठी उद्योजकाचा आम्हा तमाम मावळवासियांना सार्थ अभिमान आहे। आपण या स्टेजवर येऊन या स्टेजची गरिमा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो। मी टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो आजचे प्रमुख वक्ते, असा घडतो उद्योजक या विषयावर भाष्य करणारे आदरणीय डॉक्टर रामदासजी माने सर। पुढे जागा आहे, मागे जे नागरिक श्रोतेवर्ग उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण कृपया पुढे येऊन स्थानापन्न व्हायचे। धन्यवाद। पहिल्यांदा सर्वांना नमस्कार। पोटोबा देवाला नमन करतो आपल्या सर्वांच्या साक्षीनं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाबूराव वायकर, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भेटलेले माननीय अमीन खान, आणि ज्यांच्या प्रेरणेनं गेल्या 18 वर्षापूर्वी माननीय भास्करराव माळस्कर आणि त्यांचे मित्र माननीय डॉक्टर रवींद्र आचार्य कार्याध्यक्ष, ह्या जोडगोळीनं गेल्या 18 वर्षापूर्वी एक बीज रोपण केलं, आणि आज एवढ्या तमाम पब्लिकच्या समोर हे जे बीज 18 वर्षापूर्वी रोपण केलं त्याचा महावटवृक्ष झालेला आहे, हे आपल्या सर्वांच्या साक्षीनं दिसून येतं। सरस्वती व्याख्यानमाला याचे अध्यक्ष माननीय अतुलजी, माननीय कार्याध्यक्ष अमिताभ माळस्करजी, माननीय कार्यक्रम प्रमुख सुनील कदमजी, ज्या व्याख्यानमालेला ज्यावेळी सुरुवात केली 18 वर्षापूर्वी, ते आप्पा म्हणजे भास्करराव माळस्कर आणि माननीय डॉक्टर आचार्यजी, त्यांना असं वाटलं की आपल्या वडगाव मावळमध्ये अनेक उद्योजक तयार व्हावेत, आणि गेल्या जवळजवळ 1.5 महिन्यापासून ते अतुलजींच्या पाठीमागं लागले। मला आज सांगायला विशेष आनंद वाटतो, 31 फोन अतुलजींनी मला केले, आणि ही जी जोडी जी आहे आप्पा आणि डॉक्टर आचार्य, हे अतुलजींच्या पाठीमागं लागले, तुम्ही काहीही करा पण माने साहेबांना आपल्या ह्या व्याख्यानमालेला घेऊन या। मित्र हो, या कार्यक्रम कुठलाही करायचा म्हटलं तर एकट्याचं काम नसतं। कार्यक्रम कुठलाही यशस्वी करायचं म्हटलं त्याला बरीच मोठी टीम लागते, पण ह्या टीममध्ये 40 माणसाचं बँड जर असलं, त्यात खरे 4च वाजवणारे असतात, पण ते 4 माणसं त्याच्यावर 40 माणसं जर असेल त्या बँडला शोभा येते। तसं माननीय आप्पा आणि डॉक्टर आचार्य हे काम करतात। खरी जी 4 माणसं आहेत ही खरी मेन वाजवणारी माणसं, पण त्याच्याबरोबर बाकी 36 माणसं जे ती जर आपापली तुतारी घेऊन जर उभा राहिली तर खरोखर ते मग म्हणणार बाबा आप्पाचं बँड चांगला आहे। अशा पद्धतीचं हे आप्पाचं बँड जे आहे हे 18व्या वर्षात पदार्पण करते, आणि मला त्याचा विशेष आनंद होतोय। या कार्यक्रमाला की याच्यापूर्वी की बरीच त्यांचे सपोर्टिंग मेंबर जे आहेत त्या सपोर्टिंग मेंबरचं मला नाव आवर्जून घेणं गरजेचं आहे
की त्यावेळचे ते उपाध्यक्ष माननीय डॉक्टर सुनील बापना, सचिव श्री अशोकजी चव्हाण साहेब, कोषाध्यक्ष नेमीचंद गुजराणी आणि अधीक्षक संचालक शिरीडकरजी, संचालक राजेंद्र लचकेजी आणि माननीय बाळासाहेब बोरावके, जयंत दुगम, ही सर्वच मंडळी जी आहेत ही मंडळी या कार्यक्रमासाठी योगदान देत आहेत. मला अजून विशेष आवर्जून नाव असं सांगावं असं वाटतं की या वडगाव मावळचे जावई तानाजी काळभोर म्हणून इथं आवर्जून त्यांनी कुठेतरी व्हॉट्सअपला त्यांनी तुमचा विशेष पाहिला आणि त्याच्यानंतर माननीय बाळासाहेब काजळे हे सुद्धा हे कार्यक्रम बघण्यासाठी आमच्या पिंपरी चिंचवडवरनं इथं आवर्जून उपस्थित राहिलं, त्याचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं. या गावची परंपरा खूप वर्षापासूनची आहे आणि या गावामध्ये एक महान व्यक्ती होऊन गेली, श्रीमंत महादजी शिंदे, आणि त्यांनी इंग्रज जे आहेत ना त्यांचे जे प्रमुख होते ते स्टमट पाकडा, त्याचा या महादजी शिंदेनी त्यांचा शिरछेद केला होता. अशी या गावाची महान परंपरा आहे आणि ते मला आवर्जून सांगावं असं वाटतं. या गावचे एकेकाळचे तालुक्याचे मावळ तालुक्याचे मुख्य राजकीय केंद्र हे त्यावेळी होतं आणि जुन्या पिढीतले तुमच्या पाठीमागच्या जुन्या पिढीत इंदुताई बापना बौरे मॅडम सरपंच पाठीमागच्या काळामध्ये किंवा आता सध्या होते, बाबुराव दोरे, मयूर डोरेजी, सविता भाभी सुराणा या गावच्या एक मोठ्या उद्योजिका होत्या. आवर्जून मला त्यांचं इथं नाव घ्यावं असं वाटतं. खरोखर तुमच्या गावातच एवढी आदर्श माणसं आहेत. वास्तविकता मी असं म्हणेन आमच्या आप्पांना आणि डॉक्टर आचार्यजना म्हणेन, अरे तुमच्या गावातच एवढी माणसं मोठी आहेत की तुम्हाला आमच्यासारख्याची काय गरज वाटली. पण बराच वेळा आमचे डॉक्टर आचार्य म्हणतात की साहेब घरच्या डॉक्टरचा घरच्या पेशंटला गुण येत नाही म्हणून दुसरा डॉक्टर इथं बोलावा लागतो. कदाचित आमच्या डॉक्टर साहेबांनी म्हणून दुसरा डॉक्टर इथं मला बोलवलेला आहे, कारण इथले जे नवयुवक आहेत की त्यांना दुसऱ्या डॉक्टरनी इंजेक्शन द्यावं म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि म्हणून कदाचित त्यांच्या आप्पांच्या आग्रहास्तव मला इथं त्यांनी आवर्जून बोलवलेलं आहे. वास्तविक पाहता असा घडतो उद्योजक हा विषय मला या कमिटीनं हे जी ट्रस्ट जे आहे सरस्वती व्याख्यानमाला या ट्रस्टनं मला असा घडतो उद्योजक या विषयावरती बोलायला सांगितलेलं आहे आणि खरोखर मला आप्पा खात्री आहे माझं व्याख्यान झाल्यानंतर तुमच्यातले कमीत कमी 20% मुलं जी आहेत युवक मुलं आहेत हे उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाहीत. अगदी कुणी पण जाऊन 500 रुपयाचा स्टॅम्प आणून ठेवा, जाताना मी ते सही करून देतो की आप्पा तुम्ही मला त्यावेळी बोलवलेलं होतं आणि तुम्ही मला आमच्या नवयुवकासमोर बोलायला सांगितलं होतं. तर आता कोणी पण जाऊन इथल्या दुकानात वकील साहेब इथं आहेत आमचे, एक वकील साहेब तुमच्याकडे जर नोटरीकडे भरपूर स्टॅम्प असतात तर जाधव साहेब तर एखादा स्टॅम्प आमच्या आप्पाच्याकडे देऊन टाका, म्हणजे जाता जाता मी सही करून जाईन. मित्र हो, हा विषयाचा भाग असला तर आता मेन विषयाकडे आपण वळूया. माझं गाव लोदवडं, पहिल्यांदा सगळ्यांनीच सांगितलं आमचे आमीन खान साहेब जे आहेत. खरोखर मी इथं आज उभा राहण्याचं कारण असं आहे की आमीन खान साहेबांनी त्यांना मराठा चेंबर ऑफ कॉमर्सनी त्यांना एक लेख लिहायला सांगितलं होता की असा एक उद्योजक आम्हाला त्याचा लेख हवा आहे जो शून्यातनं उभा राहतो. आणि त्यावेळी मराठा चेंबरला ते त्यांचं पत्रकारितेचं काम करायचे आणि माझा पहिला लेख 18 वर्षापूर्वी ज्यावेळी आपल्या संस्थेची सुरुवात झाली आणि त्यावेळी आमीन खान साहेबांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला संपदा मासिकामध्ये माझा पहिला लेख लिहिला आणि त्या लेखाची सुरुवात आज आपल्या मावळच्या व्यासपीठावरती होते. कदाचित त्यावेळी जर तुम्ही तो लेख लिहिला नसता तर मला आज आप्पाने डॉक्टर आचार्यांनी इथं बोलवलेलं नसतं, तर मला इथं बोलण्याचं क्रेडिट थोडंफार तुम्हालाही जातं हे आता आवर्जून नमूद करावं वाटतं. माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत, माझे बंधुराज तिकडे सगळे बसलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, माझ्या भाषणाची सुरुवात करताना आमच्या आमीन खान साहेबांनी पाहुण्यांनी सगळ्यांनी माझं ओळख करून दिलेली आहे. तरी पण आपण स्वतःची ओळख स्वतः करून द्यावी हा एक नियम आहे आणि त्या नियमाचं पालन करून मी माझी सुरुवात करतो. माझं नाव रामदास माने, माझं गाव लोदोडं, मान तालुका, सातारा जिल्हा. आता मी माझ्या भाषणामध्ये प्रत्येक लोकेशन सांगणार आहे. कदाचित आमच्या सातारा भागची कोण जर माणसं असतील त्यांना ते लोकेशन लक्षात येईल. तर
सातारा जिल्ह्यामध्ये लोधोड म्हणून सातारापासून 55 किलोमीटर माझं गाव आहे. माझे आईवडील अडाणी शेतकरी. आवाज सगळ्याला ऐकायला येतो का बरोबर, का थोडासा डिस्टन्स? सगळ्याला आवाज येतोय का बरोबर? ऐकायला येतोय का सगळ्याला? माझे आईवडील अशिक्षित शेतकरी कुटुंबातले, गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. आणि आमचं गावात घर आज जसं वडगाव मावळ अगदी चकाचक दिसते, टकाटक दिसते, तसं आमचं गाव पण पूर्वीच्या काळी खूप चकाचक टकाटक असायचं. पण मान तालुका आणि खटाव तालुका नेहमी दुष्काळी असायचा. आणि त्या दुष्काळीमध्ये 7-7 वर्ष तिकडे पाऊसच पडत नाहीये आणि सगळी कोरडवाहू शेती. आणि त्याच्यामुळं आमचं गावातलं वडलार्जप जे घर होतं, माळवादाचं घर, ते त्यावेळी ते पडलं. आणि ते परत बांधायला एक गरीब आई वडील कुटुंब असल्यामुळं, शेतकरी कुटुंबात शेतीत काही उत्पन्न निघत नव्हतं. ते माळवादाचं घर पडलं, नुसत्या भिंतीच राहिल्या, वरती काही छत नव्हतं. कारण ते माळवाद जे आहे, बऱ्याच ग्रामीण भागातल्या महिला असतील त्या माळवादाला किलसा नसतं, लाकडी ते तुकडे जोडलेले असतात, त्याच्यावर कर्लाची माती टाकलेली असते. अशा पद्धतीचं आमचं ते घर होतं. आणि ते पडलं सगळं. त्याला रिपेअर करायचं आमच्या आईवडिलांकडे काही पैसे नव्हते. आणि मग त्यावेळी ते म्हटले की त्यावेळी मी 4.5 वर्षाचा होतो. आणि त्यावेळी आमचे आई वडील एका शेतामध्ये कोप टाकली, कारण कोपीला काही खर्च येत नाही. त्याला ते पालापाचोळा लावलं, 4 लाकडं जोडली की ते कोप बनती. आणि असं माझ्या आई वडिलांनी तिथं शेतामध्ये कोप बांधली. ते गावापासून अंतर जे आहे ते 7 किलोमीटरचं अंतर. आपण कधी गोंदवले महाराजाला, कधी जर इथली कोण गेली असतील तर गोंदवले महाराजचं नाव लक्षात येईल. गोंदवले ते नरवणं जे अंतर आहे, जो रस्ता जो आहे, त्या डांबेटिंबीच्या डोंगराची तिथं आमचं शेत आहे, त्या शेताची तिथं आमची कोप टाकलेली होती. आणि मी त्यावेळी 4.5 वर्षाचा होतो. साहजिकच ग्रामीण भाग तुमचा शेतीचा भाग असल्यामुळे ढेकळं काय म्हणतात ते तुम्हाला माहीत आहे. आईबरोबर मी ढेकळं फोडत होतो. कारण ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये महिलांना जे काम असतं, जे नांगरटीतनं ढेकळं जी निघालेली असतील, ती ढेकळं फोडायचं काम बऱ्याच महिलांना ते दिलं असतं. आणि त्या आईबरोबर आई ज्यावेळी ढेकळं फोडत त्यावेळी मी आईला मदत करायला त्यावेळी गेलो. साहजिकच आपल्यालाही माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये लहान मुलाला अंगभर कपडे नसतात. म्हणजे आज जरा थोडंसं वातावरण चेंज झालं, 2 पैसे आलेले आहेत. पण आजही अतिशय आता तुमचं वडगाव मावळ जे आहे हे अतिशय पैशानं समृद्ध झालेलं आहे. आणि हे समृद्ध झालेलं आहे त्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्या कारणामध्ये अशी व्याख्यानमाला असल्यामुळं की अजून लोकांना चांगली नीतिमत्ता सुचते. पण आमच्या भागामध्ये असं काही त्यावेळी नव्हतं. आणि लहान मुलाला अंगभर कपडे नसतात. मी 4.5 वर्षाचा होतो. आईबरोबर मी ढेकळं फोडायला मदत करावी आईला म्हणून मी आई ढेकळं फोडत मी तिला गेलो. मी फावडं घेतलं आणि माझ्या जेवढ्या ताकदीला जमल तेवढं एखादं दुसरं ढेकळं मी फोडायचो. ते काय फुटत नव्हतं. आणि असं दुपारचे 12 ते 3 या वेळात ते शेतीचं काम चालतं. आणि ते माझ्या शरीराला ते उन्हाचे चटके बसले. माझ्या शरीराची कातडी आहे ती जळाली. आणि संध्याकाळी त्या कातडीची आगाग झाली. आज तुम्हाला माहीत आहे, जर उन्हात जर आमच्या महिला जर काम करत असतील, दिवसभर जर उन्हात काम केलं तर संध्याकाळी जर जे आपला जो भाग उघडा असतो, त्या उघड्या भागाला जर ऊन प्रचंड लागलं तर त्याची जळजळ होते, कातडीवरची जळून जाते. आणि त्यावेळी ते मलाही तसा प्रसंग, माझ्या शरीराची सगळी कातडी जळाली आणि संध्याकाळी त्याची आगाग व्हायला लागली. आगाग व्हायला मी रडायला लागलो. म्हटलं आई मी नाही उद्यापासून तुझ्याबरोबर काम करणार, कारण मला शाळेत जायचं आहे. वास्तविक होता हा 4.5 वर्षाचा असताना हा काम चुकारपणा. कारण आई उन्हात ढेकळं फोडायची, मला त्या उन्हात ते ढेकळं फोडताना माझी कातडी जळायची. कारण मुलाला अंगभर कपडे नव्हते त्यावेळी, मलाही नव्हते त्यावेळी. आणि मी आईला म्हटलं आई मला शाळेत जायचं आहे. आणि त्यावेळी वडील, मी संध्याकाळी जिद्द करून बसलो तर आई वडिलाच दोघं असताना आम्ही आईला म्हणायला लागलो आई मला शाळेत जायचं आहे. वडील म्हणले अरे काय लावली टवटवतो, कशाला शाळेत काय मामलेदार होणार आहे का, कशाला शाळेचं नाव काढतो. आता दोन्ही अशिक्षित माणसं, म्हणजे काही शिकलेली नव्हती, शेतकरी कुटुंबातली माणसं, शिक्षणाची पार्श्वभूमी अजिबात नव्हती. आणि त्यावेळी आई वडिलांचं भांडण चालू झालं. आई म्हणली पोरगं म्हणते ना शाळा शिकायचं, जाऊ दे त्याला शाळेत. त्यावेळी आमच्या भागामध्ये शेळ्या मेंढ्याचं पालन खूप प्रमाणात करायचे. आणि त्यावेळी जर समजा आमच्या बरेच लांडगे असायचे आमच्या एरियामध्ये, तुम्ही मान तालुका खटाव तालुका जर पाहिलं तर लोक बराचसाच मेंढपाळाचा व्यवसाय करतात. आणि जर त्या लांडग्याला जर एखाद्या मेंढीची किंवा शेळीची शिकार जर नाही मिळाली तर लहान मुलं जर कुठं असतील ते 4-5 लांडगे दबा धरून बसायचे आणि लहान मूल दिसलं की त्याच्यावर झडप मारायचे आणि त्याला मारून खाऊन टाकायचे. माझे वडील म्हणले यार तुला जर लांडग्यानं खाल्लं तर तुझी शाळा केवढ्याची पडायची. साहजिकच प्रत्येक आई बापाला प्रेम असतं आपल्या मुलाविषयी. आणि त्यावेळी आई म्हटले की तुम्ही काही काळजी काढा, पोराला शाळेत घालायची जबाबदारी माझी. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 7:30-8लाच तयार झालो. खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट, डोक्याला टोपी, हे त्यावेळेचा शाळेचा आमचा युनिफॉर्म. आणि आईनं मला बोटाला धरलं.
ते आमचं 7 किलोमीटर अंतर, ते जे अंतर आहे दराखोऱ्याचा रस्ता, झाडाझुडपाचा रस्ता, कपारीचा रस्ता, आणि अशा कपारीच्या रस्त्यातनं आईने मला बोटाला धरून त्या प्राथमिक शाळेमध्ये आणलं आणि तिथं शिक्षकांना सांगितलं. त्या शिक्षकाचं नाव या माझ्या हृदयात कोरलेलं आहे, काटकर गुरुजी. त्या काटकर गुरुजींना म्हणाले, गुरुजी माझ्या पोराला शाळेत घ्या. मित्र हो, आज एखाद्या मुलाचा जन्म झाला की तुम्ही अगदी बरोबर तारीख वेळ सगळी टिपून ठेवता. अगदी आजच्या मुली तर बऱ्याच वेळा दवाखान्यात जाते, त्याच्यामुळे डॉक्टर लोक सगळं टिपून करून ठेवतात. पण पूर्वीच्या माता भगिनी ज्या आहेत, माझ्या आजीच्या वयाच्या ज्या महिला आहेत, त्या काय म्हणायच्या, पाडव्याच्या अगोदर, होळीच्या नंतर, सूर्य मध्यावरती आलता, चंद्र उगवतीला आला होता, अशी त्यावेळची वेळापत्रक असायची. आणि त्यावेळी माझ्या आईनं सांगितलं की गुरुजी माझ्या पोराला शाळेत घ्या. त्या काटकर गुरुजीनं माझ्याकडे बघितलं आणि त्यांनी बरोबर 5 वर्ष फिट केलं. 1-5-60 अशी जन्मतारीख फिट केली आणि मला त्या दिवशी शाळेत गावात म्हणजे त्या शाळेत माझी नोंदणी करून घेतली. साहजिकच सगळं आमचं हातावचं, आमच्या आई वडिलांचं हातावचं पोट होतं. काम केलं तरच खायला मिळायचं. आणि असं ते काम असताना रोज मला आई जवळजवळ सकाळी 7 किलोमीटर सोडायला 10 वाजता जायची. सकाळी आमचं 8:30 7:30 सुरुवात व्हायची. 7 किलोमीटर शाळेत सोडायची. त्याच्यानंतर परत ते घरी यायचे आणि परत शेताची कामं ते बघायची. परत संध्याकाळी 5 वाजल्या परत मला ते अगोदरच 5 वाजता घ्यायला, म्हणजे 3:30-4 वाजताच तिथं निघायची. असं माझ्या माऊलीनं, माझ्या आईने 28 किलोमीटर 2 महिने माझ्यासाठी केले. आणि त्याच्यानंतर शेतीचं काम थांबायला लागलं, खाण्यापिण्याची भ्रांत झाली. आज माझ्या जुन्या महिला ज्या आहेत, जुनी जी मंडळी आहेत, त्यांना माहीत आहे ग्रामीण भागातली अवस्था, की एक तर त्यावेळी आमच्याकडे दुष्काळी भाग, खाण्यापिण्याला काही नव्हतं. कधीतरी संध्याकाळी नुसती भाजीच खायची आणि भाजी सगळ्यांनी मिळून खायची. कधी कधी समजा असं चुकून म्हणून तुम्ही आता मावळाचा तांदूळ दिलेला आहे आम्हाला भेट म्हणून, त्यावेळी आमची 1 वाटी भात जर टाकला ना तर आम्ही 4 माणसं थोडं थोडं खायचो आणि सगळं म्हणायचं आमचं पोट भरलेलं आहे. अशी त्यावेळची अवस्था. 2 महिने झाल्यानंतर आमची फार घरची तारांबळ झाली, कारण आईचा अर्धा दिवस मला शाळेत सोडायला 28 किलोमीटर जायचं, रोज यायचं. आज जर आमच्या आप्पानी जर सांगितलं अरे पुण्याला जाऊन जरा एक काम कर, ते एखादा मुलगा म्हणला आप्पा चावी द्या मोटरसायकलची म्हणजे पटकन जातो. तर तशी अवस्था त्यावेळी ग्रामीण भागामध्ये नव्हती. त्या माऊलीनं माझ्यासाठी 28 किलोमीटरचं अंतर कापलं. 2रीपर्यंत माझं शिक्षण 2 ते 2.5 महिने तिनं केलं. त्याच्यानंतर खाण्यापिण्याची भ्रांत पडली. वडील म्हणले आता शाळा बास. अरे शेताचं काम राहिलं, खाण्यापिण्याची भ्रांत झाली, शाळाचं काय तू घेऊन बसलेला आहे. तर आई म्हणले बाळा आता मी तरी काय करू रे, आपल्याला खाण्यापिण्याचेच वांदे आहेत. तर त्यावेळी मी आईला म्हटलं आई असं कर, मला जो कपारीचा रस्ता आहे, झाडाझुडपाचा रस्ता आहे, अशा ह्याच्यातनं मला तो त्या पठारापर्यंत सोड. मग पठारापासून मी एकटा जात जाईन आणि संध्याकाळी परत मला येताना मी पठारापर्यंत येईन आणि मग तो तिथं घ्यायला ये. खरोखर असं करत करत माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं. आणि 72ला त्यावेळी फार मोठा दुष्काळ पडला होता. आप्पा तुम्हालाही कल्पना आहे, खूप मोठा त्यावेळी महाराष्ट्रात हाहाकार माजलेला होता. आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं मिलो आणि सुकडी मला वाटतं जुन्या काळातली जी माणसं असतील त्यावेळी महाराष्ट्र शासनानं आणि भारत सरकारनं मिलो आणि सुकडी महाराष्ट्रासाठी रोजगार हमीची कामं चालू केली होती. आणि त्यावेळी माझी आई वडील दोघंही रोजगार हमीच्या कामाला गेली. वडिलांनी सांगितलं आता शाळा बास, आता खाण्यापिण्याचंच वांदा आहे. मी वडिलांना सांगितलं माझं मी बघतो, मला जर कुठं काम मिळालं तर मी बघतो. आई वडील एका दुसऱ्या ठिकाणी रोजगार हमीच्या कामाला गेले आणि मी आमच्या गावात एक इरिगेशनचं टँकचं काम चाललं होतं. तिथं मी गेलो. तिथं मुल्ला म्हणून वर्षर होते आणि त्या वर्षर साहेबांना सांगितलं साहेब मला शाळा शिकायची आहे, मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत. त्या मुल्ला साहेबांनी माझ्याकडे पाहिलं, खाकी हाफचड्डी, पांढरा शर्ट, डोक्यावर टोपी. ते म्हणजे बाळा तुझं वय काय. ते मी म्हणलं साहेब मला 13 वर्ष. ते म्हणले अरे बाळा एवढ्या लहान बाळाला आम्ही कामाला नाही घेत, कारण हे मोठ्या माणसासाठी काम असतं. ते जसे मला नाही म्हटले, मी त्यांना म्हणत आहो साहेब मला शाळा शिकायची आहे, मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे द्या. मोठे माणसं जेवढी काम करत तेवढं मी काम करून दाखवतो. ते माझ्या वयाकडे बघून ते म्हणायचे नाही बाळा. मी म्हणायचो मला काम द्या, ते म्हणायचे नाही. असं ते नाही व्हायचे. याच्यामध्ये मी त्यांच्यापाशी रडायला लागलो. म्हणलं साहेब मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत, तुम्ही मोठ्या माणसं एवढं काम करून दाखवेन. त्याच्यानंतर ते मी रडायला लागल्यानंतर माझी त्यांना कीव आली. ते म्हणे बाळा तू रडू नकोस, तू उद्या कामाला ये आणि मी तुझ्या परीक्षा घेतो. सकाळी गेल्यानंतर तिथं 15 फूट बाय 10 फूट बाय 1 फूट असं मार्किंग करून दिलं, 15 बाय 10चं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हा मुरुम खोदायचा, गमेल्यात भरायचा आणि तो टँकवरती नेऊन टाकायचा. आणि हे जर तू काम केलंस 1.5 ब्राथचं काम तर मी तुला कामाला घेईन. आता तो माझा प्रश्न आला. मी पटापटा टिकावानं खोदायला सुरुवात केली.
ते मुरुम जो आहे त्या गमेलेत भरून त्या तलावावर टाकायला लागलो. 1.5 तासामध्ये 1.25 ब्रासचं काम केलं. आता कोवळा जीव असल्यामुळे ते फावडं काय झालं, वरनच पळायला लागलं, कारण छोटी ताकद लागते त्या फावड्यानं भरायला, आणि ते वरनच फावडं पळायला लागलं. आणि त्याच्यानंतर की मला असं वाटलं की आता मला कामाला घेणार नाहीत. मी म्हटलं साहेब ते फावडं आपटलं, म्हणलं साहेब मला वया पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत, 10 मिनटं मला वेळ द्या, 10 मिनटानं मी आराम करतो आणि परत कामाला लागतो. असं मोठ्यानं ओरडलं, फावडं तिथं आपटलं. मुल्ला साहेबांच्या लक्षात आलं की बा ह्या पोराला कामाची गरज आहे. त्यानं जिद्दीनं 1.25 ब्रासचं काम केलेलं आहे 1.5 तासामध्ये, आणि माझ्या पाठीवर हात फिरवला. म्हणे बाळा तुला हे 8 तासात काम करायचं आहे, तू माझ्यासमोर 1.5 तासात 1.25 ब्रासचं काम केलेलं आहे, तू माझ्या परीक्षेत पास झाला. ते मुकादम म्हणून पाटील होते, त्या पाटीलला सांगितलं, मिस्टर पाटील या मुलाला शनिवार रविवार दिवाळीची सुट्टी, उन्हाळी सुट्टी, जेव्हा जेव्हा त्याला सुट्टी असेल त्यावेळी त्याला कामाला घ्या. खरोखर आज या मुल्लासाहेबाचं इथं नाव आवर्जून घेतोय की त्या माणसाने मला 72 साली रोजगार हमीचं काम दिलं. म्हणून मला वाटतं आप्पा तुम्ही आज मला इथं व्याख्यानमालेला बोलवलेलं आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतो, 10वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर आज चांगल्या मार्काने मी पास झालो. अमीन खान साहेब त्यावेळी 10वी नवीन एसची पहिली बॅच, कदाचित तुम्ही मला वाटतं जुन्या बॅचला असाल किंवा नवीन बॅचला असाल. डॉक्टर साहेब तुमच्या काळात एक नवी जुनी एस नाही, तुम्ही आम्ही एकाच बॅचचे जवळपास थोडं मागं पुढं असेल, शेवटची बॅच. हा, तर 10वीची त्यावेळी सुरुवात झाली. आता खेडेगावाला आज त्यावेळी काय मीडिया किंवा TV असं काही नव्हतं, कुणी गाईड करणारही माणसं नव्हती त्या काळामध्ये, आणि सगळे गावातले अशिक्षित माणसं, एखाद दुसरं शिकलेलं माणूस असते बाहेर गावी जाऊन शिकलेलं, आणि तसं खेडेगावाला काहीच माहीत नव्हतं. तर आमच्या गावचे त्यावेळी जनार्दन लोहार, आमच्या अमीन खान साहेबांनी ती संपदा जी मुलाखत आहे, कोणाकडे जर ते संपदा जर मासिक असेल तर त्या मासिकामध्ये आजही तुम्हाला 18 वर्षापूर्वीची मुलाखत आजही ती बघायला मिळेल. आणि त्यावेळी मी एक जनार्दन लोहार त्यावेळेचे BCom झालेले ग्रस्त, मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की बुवा मला आम्ही आता 10वी झाले, आम्हाला पुढं काय करायचं ते आम्हाला तुम्ही सांगा. आप्पा तुम्हाला मी सांगतो की त्या काळामध्ये अशा व्याख्यानमाला वगैरे काही नव्हत्या, त्या काळात असं काही साधन नव्हतं. आणि मग त्यावेळी आम्ही त्या जनार्दन लोहार, आमचं 10वी झालं, पुढं काय करायचं ते तुम्ही सांगा. त्यांनी मला उलटा प्रश्न विचारला, तुम्हाला काय करावं असं वाटतं. मी म्हटलं बाबा आता आम्ही काही जग पाहिलंच नव्हतं, गाव सोडून कधी बाहेरच गेलेलो नव्हतो. मी म्हटलं की त्यावेळी ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा असायच्या, त्यांना म्हटलं बाबा ते शिपायचं काम, घंटा वाजवायचं काम मला खूप आवडतं. म्हणजे शाळेत बघा पूर्वी घंटा असायच्या, 1 तास झाला की 1 ठोका द्यायचा, 2 तास झाले की 2 ठोके द्यायचे. आता थोडंसं ॲडव्हान्स कल्चर झालेलं आहे, पण आजही कुठं ग्रामीण भागात गेला तर तुम्हाला प्रत्येक शाळेमध्ये ते ठोके ठोकायचं काम शिपायाकडे असतं. ते काम म्हटलं मला खूप आवडतं. तर ते म्हणे मग असं कर, सातारला जा, जिल्हा परिषदचं ऑफिस असतं, आमचे आता अध्यक्ष नेमके जिल्हा परिषद साहेबच इथं बसलेले आहेत. आणि त्यावेळी तो अधिकार असायचा, शिओ जे आहेत त्यांना शिपाईची नोकरी द्यायची, शिक्षक घ्यायचा अधिकार तो जिल्हा परिषद शिवण असायचा. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदला जावा. त्याच्यानंतर सकाळी मी आपलं आईला म्हटलं की आई अशानं असं मला सातारला जायचं आहे, आणि आईनं आपलं तिच्या लग्नात मिळालेली पत्र्याची पेटी, पूर्वी तुम्हाला माहीत आहे मुलींची लग्न झाली की एक पत्र्याची पेटी गिफ्ट द्यायची मुलीला लग्नामध्ये, तिला तिच्या साड्या ठेवायला, दागिने ठेवायला. तर आईनं आपलं तिला लग्नात मिळालेली पत्र्याची पेटी मला दिली. आता पोरगं माझं बाळ गाव सोडून जाणार आहे. मला वाटतं आजी तुमच्या काळात पत्र्याच्या पेट्या होत्या का, तुम्हाला मिळाली का पत्र्याची पेटी? होती, हो आशावास. आणि त्या आईनं काय केलं की आता बाळ माझं गाव सोडून जाणार, आणि त्यावेळी आईनं काय केलं, त्या पत्र्याच्या पेटीमध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ, एक तवा, एक पितळी, एक जुनापाना स्टोव कोणाचं तर मागून आणला, त्याला रिपेअर केला, तो स्टोव एक टाकला. माझं बाळ जर उपाशी कधी राहील तर ज्वारीचं पीठ त्या तव्यात टाकून पाणी टाकून शिजवून खाईल. आईची माया फार वेगळी असते. आणि ती आईची माया काय असते, तिनं त्याच्यामध्ये एक सतरंजीने एक बारदाना हातरायला दिला, एक चादर आणि बारदाना दिला. हा सगळा संसार माझ्या आईनं त्या पेटीत भरला. माझी काय वया पुस्तकं, 10वीचं सर्टिफिकेट सगळं त्या पेटीमध्ये भरलं. आणि मी सकाळची 7ची गाडी पकडली, सातारला आलो, जिल्हा परिषद ऑफिसमध्ये उतरलो, आणि तिथं एक अर्ज लिहिला की मला शिपाईची नोकरी मिळावी. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी नेमकं योगायोग असा, शिवसाहेब आणि डिपोटी साहेब काहीतरी बाहेर कामाला गेले, आणि ते संध्याकाळी 5 वाजता आले. मी सकाळपासून 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्या बाकडावर बसून होतो. 4थ्या मजल्यावरती ऑफिस आहे, कधी आम्ही सातारला गेला तर बघा. आणि तिथं ते 4थ्या मजल्यावर शिवसाहेब बसायचे. आणि 5:30ला डिप्युटी शिव आले. त्यांचा शिपाई म्हटला की आता साहेब आज कोणाला भेटणार नाहीत, तुम्ही उद्या या.
मी त्याला म्हणलं अरे 11 वाजता आलोय, आम्ही न खाता पिता बसलोय, आम्हाला एकदा साहेबाची भेट तर घालून दे. तो म्हणला आज साहेब नाही, आज भेटणार नाहीत. तो शिपाई शिवसाहेब डिप्युटी शिवसाहेबाला पाणी आणायला गेला. तेवढ्यात मी दरवाजा उघडलो, शिवसाहेबाच्या केबिनमध्ये शिरलो. म्हणलं साहेब मी सकाळपासून 11 वाजल्यापासून आलोय आणि मला शिपाईची नोकरी पाहिजे, माझा हा अर्ज घ्या. आता ते डिप्युटी शिवसाहेब म्हणले तो अर्ज ठेवा तिथं, आमच्याकडे ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी आम्ही तुम्हाला बोलवू, आमची त्याच्यात ॲड द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर ते ॲड दिल्यानंतर ज्यावेळी आमची गरज आहे त्यावेळी आम्ही बोललो. आज मला तुमच्या सर्वाच्या साक्षीनं सांगावंसं वाटतं की सरकारी कारभार काय असतो. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला कळवतो. आता मी 59 वर्षाचा झालो तरीसुद्धा त्यांनी आत्तापर्यंत मला बोलवलं नाही आहे आणि ते नाही बोलवलं म्हणून आज मला इथं सरस्वती व्याख्यानमालेला बोलवलं, हे पण मी आवर्जून सांगतो. जनार्दन लोहारला मी त्यावेळी विचारलं की बाबा मी जर तिथं गेलो तर प्रश्न असा की मला जर तिथं ते जर नाही काम दिलं तर मला अजून एखादी आयडिया सांग, म्हणजे हे नाही तर ते. तर त्यावेळी ते काय म्हटले की आपल्या गावात 4-5 वर्षांना लाईट येणार आहे आणि ते बटन दाबले की लाईट लागते, तू त्याचा कोर्स तयार कर. वास्तवात आज सगळ्याला तुम्हाला माहिती आहे की बाबा लाईट काय असते, आता त्याची नावंही माहीत असतात. पण आमच्या त्या काळामध्ये बटन दाबली की लाईट लागते, आम्हाला वाटलं हे काय अल्लाउद्दीनचा दिवा आहे बाबा बटन दाबली की लाईट लागते. आम्हाला ते काय म्हणतात ते पण माहीत नव्हतं. तर त्यावेळी ग्रामीण भागामध्ये आणि आजही ते दिवे असायचे, एक औषधाची बाटली किंवा गोड तेलाची बाटली एक घ्यायची किंवा रंगाची बाटली, त्याला ओघ पाडायचं, त्याच्यामध्ये गोड तेल किंवा केरोसिन टाकायचं, त्याला कापडाची वात जोडायची, त्याला आमच्याकडे चिमणी म्हणतात, इकडे वेगवेगळी नावं असतील. तर ती चिमणी असायची. अगदी एखादा जसं त्या काळातले आमचे डॉक्टर आचार्य किंवा आप्पा जर असतील तर त्या काळात जर असतं त्यांच्याकडे कंदील असला पाहिजे. तर त्या काळात चिमण्या मॅक्झिमम असायच्या. 90-95% लोकांच्याकडे चिमण्या असायच्या. 4-5% जे थोडीशी आर्थिक सुबत्ता आहे त्यांच्याकडे कंदील असायचा. तर आमच्याकडे तर काही कंदील नव्हताच, पण चिमणी असायची. आणि त्या पिरियडमध्ये त्या जनार्दनानं सांगितलं की बटन दाबली की लाईट लागते, तुम्ही त्याचा कोर्स करा. त्या कोर्सला काय म्हणतात हे आम्हाला माहीत नव्हतं. आणि मग त्यावेळी ते 4थ्या मजल्यावरनं खाली आलो, तिथं एका व्यक्तीला विचारलं की बाबा मला बटन दाबली की लाईट लागते, त्याचा कोर्स करायचा आहे. ते म्हणला तुम्ही असं करा, सातारचा एक मोळाचा वडा म्हणून आहे, तुम्ही तिथं जावा, तिथं तुम्हाला त्याचं काहीतरी ते मिळेल. तर तोही अशिक्षित माणूस, म्हणजे त्यालाही एवढं काही टेक्निकल माहीत नव्हतं. तिथून ती पत्र्याची पेटी डोक्यावर घेतली, ते 8 किलोमीटरचं अंतर आहे. संध्याकाळी 7:30-8 वाजता त्या गेटवरती पोचलो आणि तिथं गेटवरती पोचल्यानंतर तिथं नाव दिसलं मला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे ITI सातारा असं त्या तिथं दिसल्यानंतर त्या वॉचमनला विचारलं की मला बटन दाबली की लाईट लागते, त्याचा कोर्स करायचा आहे. तो वॉचमन म्हणला मला काय माहिती आहे, तुम्ही आतमध्ये जाऊन विचारा. आणि त्यावेळी खरोखर डॉक्टर आचार्यसारखे सुशिक्षित माणसं त्या हायस्कूलमध्ये होते, एक सर होते. त्या सरांना म्हटलं सर मला बटन दाबली की लाईट लागते, त्याचा कोर्स करायचा आहे. त्या सरांनी सांगितलं तुम्ही वायरमनला अर्ज करा. आणि ते एक साधं पत्रावरती पांढऱ्या कागदावरती लिहायचा अर्ज आणि तो त्या पत्र्याच्या पेटीमध्ये टाकला. आता परत माघारी जायचं नाहीये, कारण आता आपण सगळं घरनं ते तयारी करून आलोय. 12 रुपये आईने जे काय आहे ते सगळं इकडून तिकडून गोळा करून 12 रुपये दिले होते. आता परत माघारी गेले तर परत पैसे नाही आहेत. तर 5-6 दिवस मी सातारमध्ये काढले ST स्टँडवरती बसून. आणि नेमका आदल्या दिवशी म्हणजे 7 दिवसानंतर माझी इंटरव्ह्यू झाली आणि दुसऱ्या दिवसापासूनच मला जॉईन व्हायला सांगितलं. संध्याकाळी ST स्टँडवरती मी बाकड्यावरती झोपलो होतो आणि काय करायचं दिवसभर. आणि त्याच्यानंतर ते रात्रीचे पोलीस ST स्टँडला पोलीस रात्री गस्तीसाठी केशेकापपासून सावध राहा याच्यासाठी ते पोलीस गस्ती करायचे. आणि रात्री 2 वाजता मी त्या बाकड्यावरती पत्र्याची पेटी उशाखाली घेऊन झोपलो होतो. त्या पोलिसांनी मला काठीनं ढोचलं, ए का झोपलाय रे. मी म्हटलं साहेब मी उद्यापासून ITIला जाणार आहे, माझं इथं कोणी ओळखीचं नाही आहे, माझं कोणी नातेवाईक नाही आहे, तर माझ्याकडे राहायची सोय नाही म्हणून मी इथं थांबलोय, अजिबात इथं थांबायचं नाही आहे, चल बरं बाहेर. तसंच त्या झोपेतनं उठलो, पत्र्याची पेटी डोक्यावर घेतली आणि ती पत्र्याची पेटी डोक्यावर गेटच्या बाहेर गेलो. बाहेरनंच मी बघत होतो ते पोलीस तर कधी गेला. 1 तासानंतर तो पोलीस बाहेर निघून गेला. परत आलो, त्या बाकड्यावरती पत्र्याची पेटी ठेवली, परत डोकं त्या पेटीला लावलं. डोक्यात विचार आला आपल्याला 2 वर्ष इथं काढायचे आहेत आणि जर का समजा हे रोज जर असं झालं तर आपल्याला आपली झोप नाही होणार, आपला ITI नाही होणार. माझ्या डोक्यात विचारलं इथं कॅन्टीन आहे, शेट्टी म्हणून साहेब त्यांचं नाव आहे, अमीन खान साहेबांनी त्या त्या पुस्तकामध्ये सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि शेट्टी साहेबांना मी जाऊन भेटलो, म्हटलं साहेब मला आपल्याकडे काम मिळेल का, मी उद्यापासून ITIला जॉईन होणार आहे, माझं इथं कोणी ओळखीचं नाही, नातेवाईक नाही आहे. ते म्हणे काय काम करणार. म्हटलं साहेब तुम्ही जे सांगाल ते काम करीन. ते म्हणे तू असं कर, संध्याकाळी 11 ते पहाटे 5 तू कॅन्टीनचं काम करशील का, लोकांना पाणी दे, चहा दे,
जे काय हॉटेलमध्ये वडा सांबर दे. म्हटलं हो साहेब करीन. आणि ते म्हणे तू जर केलं तुला 3 रुपये महिन्याला आम्ही दिवसा. मी ITI करायचो 7 ते 3:30. तिथंच एका झाडाखाली झोपायचो आणि संध्याकाळी 11 ते 5 त्या कॅन्टीनमध्ये ड्युटी करायचो. मित्र मला सांगायला अजिबात लाज वाटत नाहीये. रात्रपाळीला कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करून मी 2 वर्षाचा ITIचा कोर्स पूर्ण केला. मी ITIला पहिला आलो. मला 88% मार्क मिळाली. साहजिकच कुठले विद्यार्थी ज्यावेळी पहिले येतात त्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकाचं आणि प्राचार्यांचं विशेष लक्ष असतं. मी ज्यावेळी पहिला आलो आजही मला त्या शिक्षकांचं नाव माहिती आहे. ते मुल्ला सर मला होते आणि त्या मुल्ला सरांनी मला आमचे दळवी म्हणून प्राचार्य त्यांच्याकडे घेऊन गेले. साहेब हा मुलगा गेल्या 2 वर्षापासून रात्रीचं काम करतो आणि बाबा त्याला आशा नसतो तो ITIला पहिला आला. प्रिन्सिपॉल साहेबांनी माझं अभिनंदन केलं, कौतुक केलं आणि त्यांनी मला 3 कॉल दिले. ITI जाई तर बरीच मुलं ITI झालेली असतील. ITI झाल्यानंतर एक अप्रेंटिस करावं लागतं. ह्याच्यामध्ये ITI झालं कोण आहे का हात वर करा. वा 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 अभिनंदन तुमचं, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर 1 वर्ष अप्रेंटिस करावं लागतं. आणि त्याच्यानंतर मला त्या दळवी साहेबांनी 3 कॉल दिले. महिंद्रा सिंटर्ड पिंपरी. खान साहेब तुम्हाला माहीत आहे आता JKN सिंटर्ड झालेलं आहे. पूर्वी महिंद्रा सिंटर्ड प्रोडक्ट लिमिटेड होतं. दुसरा कॉल मला दिला रिस्टेशन कोडास मुंबईचा. आणि तिसरा कॉल मला दिला सातारोडला कूपर इंजिनिअरिंग म्हणून पूर्वी होती तर तिथले 3 कॉल दिले. आता मला पुण्याला यायचं आहे. घरची खाण्यापिण्याची भ्रांत, आई वडिलाकडे तर पैसे नाहीत. आणि 3 कॉल दिल्यानंतर मला आनंद झाला. पण आता सातारला जायचं कसं. संध्याकाळी झोपल्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला. कारण 3 दिवसानं इंटरव्ह्यू होती. म्हटलं असं करू आपण आजीला विचारूया, आजीला सांगूया. तिथनं त्यावेळी साहेब त्या काळामध्ये 1 रुपया दिला की 8 तास सायकल भाड्याने मिळायची. आणि मी एका दुकानात गेलो. साहेब पूर्वी सायकली खूप असायच्या बरं का. तुम्हाला त्याची आठवण, आता मोटरसायकलचं युग झालं तर त्या काळी खूप सायकली असायच्या. ते भाड्याने सगळीकडे मिळायच्या. 1 रुपया दिला की 8 तास सायकल ती भाड्याने मिळायची. 1 रुपया दिला आणि त्यांनी सायकल मला दिली. त्याच्यानंतर ती सायकलवरती टांग मारली आणि आजोळी गेलो. पुशेगाव सातारामधले कोण माणसं तर पुशेगाव बुध म्हणून आहे. माझं गाव माझं आजोळचं गाव आहे रणसिंगवाडी. त्या रणसिंगवाडीला गेलो आणि तिथं साहजिकच 7:30-8 वाजल्या होत्या. कुठल्याही आजीला आपल्या नातवाचं कौतुक वाटतं. त्या अगदी सायकलवर तर जवळजवळ 40 किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर घामाघूम झालो होतो. आता घाम आला ह्या टेम्परेचरमुळं, पण असाच घामाघूम झालेलो होतो. आणि आजीनं माझ्या तोंडावर हात फिरवला. कुठल्याही आजीला आपला नातू आला किती कौतुक वाटतं तसं माझ्या आजीलाही माझं कौतुक वाटलं. म्हणजे बाळा कसा काय रे आलास एवढा. आणि आजीला म्हटलं आजी मला उद्या पुण्याला जायचं आहे, मला 20 रुपये उसने दे, मी कामाला लागलो की तुझे मी आणून देईन. तर आजी म्हणले बाळा माझ्याकडे तर नाहीत ना रे. मी म्हटलं आजी काही पण कर पण मला 20 रुपये दे. साहजिक आजीची माया काय असते ती मला त्यावेळी कळली. आजी म्हणलं तू जर मला 20 रुपये दे दिले आजी मी जेवणार नाहीये. आणि असं ज्यावेळी मी छिद्द बांधली की आजी मी जेवणार नाहीये, आजीचं हृदय पागळलं. आजी म्हणले बाळा तू असं कर, तू आता मी स्वयंपाक करतो तू जेव, तुला उधार सकाळी देते. मी म्हणलं आजी मला वचन देतो, तू जर वचन दिलं तर मी जेवतो. आणि आजीनं खरोखर म्हणले बाळा मी तुला वचन देते. आणि खरोखर शांतपणे मी जेवलो. कंटाळून आलो तो 40 किलोमीटरचा प्रवास करून झोपलो. सकाळी आजीनं कुठून तरी 20 रुपये उसने पासने करून आणून दिले. आणि माझ्या पाठीवरनं तोंडावून हात फिरला म्हणे बाळा उठ. आजीनं 2 भाकरी, ज्वारीच्या भाकरी त्या साहेब त्या काळामध्ये, आणि त्या कपड्यात कापड असतं फडकं, त्या फडक्यामध्ये 2 ज्वारीच्या भाकरी बांधल्या, एक चटणी टाकली, ते फुफुटा उडू नये म्हणून त्याच्यात पाण्याचे 4 थेंब टाकले, ते फडकची गाठ बांधली आणि माझ्या हातात 20 रुपये आणि त्या 2 भाकरी त्या दिल्या. मी ते जे कापड जे आहे ते माझ्या सायकलच्या त्या हँडलला बांधलं आणि तिथून मी सातारला परत आलो. मला खूप आनंद झाला की आजीकडे गेलो आणि आजीनं मला 20 रुपये दिले म्हणून. सकाळी उठून पुण्याला निघायचं. ती पत्र्याची पेटी बरोबर घेतली, स्वारगेटला उतरलो आणि महिंद्रा सिंटर पिंपरी. साहेब हे ठिकाण आवर्जून का सांगतोय की आपण कदाचित त्या एरियामध्ये कधी गेला असाल तर स्वारगेटला मी उतरलो रात्री 2 वाजता. सकाळी 10 वाजता महिंद्रा सिंटर पिंपरीला त्या कंपनीमध्ये माझी इंटरव्ह्यू होती. त्यांनी सांगितलं, तर विचारलं किंवा सकाळी 5:30 वाजता तुम्हाला बस आहे. PMTच्या बसेस त्यावेळी होत्या. ठरल्याप्रमाणे सकाळची पहिली बस पकडली. महिंद्रा सिंटरच्या गेटवरती आलो. म्हणजे त्यावेळी मुंबई पुणा रोड जो आहे ना, आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे त्याच्यासमोर अगोदर पार होता, आता बरंचसं रिव्हल्युशन झालेलं आहे. त्या पाराच्या तिथं आलो आणि तिथून महिंद्रा सिंटर
सेंटरच्या गेटवरती ती पत्र्याची पेटी डोक्यावर घेतली आणि गेटवरती आलो. त्याच्यानंतर वॉचमनला ते पत्र दाखवलं की बाबा माझी इंटरव्ह्यू आहे 10 वाजता. त्यांनी सांगितलं तुम्ही पत्र्याची पेटी इथंच ठेवा, तुमची 10:15ला इंटरव्ह्यू चालू होणार आहे. आणि ठरल्याप्रमाणे मग सगळी तिथली माणसं जे त्यांचे डायरेक्टर बोर्ड आहेत 8-10 लोक इंटरव्ह्यूला, आम्ही जवळजवळ 25 मुलं इंटरव्ह्यूला आलेलो होतो. आणि त्याच्यानंतर ते पहिलीच नंबर, कारण पहिली इंटरव्ह्यू माझी, मी पहिल्यांदा तिथं हजर होतो म्हणून माझी इंटरव्ह्यू झाली. ITIला साहजिकच माझा वायरमनचा ट्रेड होता. मला टेक्निकलचे प्रश्न विचारले, स्टार डेल्टा कशाला म्हणतात, सिंगल फेज कशाला म्हणतात, 3 फेज कशाला म्हणतात, हे आमचे जे काही टेक्निकलची जी माणसं असतात त्यांना सगळं ते काय त्यावेळी कळत असेल. सगळ्या प्रश्नांची सडतोड उत्तरं दिली. आणि 1 तास कुठलाही विद्यार्थी ज्याची पहिली इंटरव्ह्यू होती त्याची कसून इंटरव्ह्यू होती आणि 1 तास माझी इंटरव्ह्यू चालली. 1 तासानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला कळवू. आता ज्यावेळी ते कळवू म्हटले, माझ्या आयुष्यातली पहिलीच इंटरव्ह्यूला कसं बोलावं काय करावं ह्याचं काहीच माहीत नाही आहे. तर मी म्हटलं की साहेब तुम्ही कळवू म्हणताय ना, मी माझ्या आजीकडं 20 रुपये उसने घेऊन आलोय, माझे 12 रुपये खर्च झालेत. मी जर आता गावाला गेलो, तुम्ही मला जर परत कळवलं, परत माघारी याला माझ्याकडे पैसे नाहीत, तर तुम्ही काय जरी म्हणला तुम्ही मला आत्ताच सांगा. तुम्ही मला नाही म्हणला तर दुःख वाटणार नाहीये, कारण माझ्याकडे आता 8च रुपये शिल्लक राहिलेत. आता तेवढ्या पैशात मी गावाला जाणार आणि परत तुम्ही म्हणला की या म्हणलं तर परत यायला पैसे नाहीत. असं म्हणल्यानंतर ते अशोक देसाई, महिंद्रा सेंटरला कदाचित कोणी जर महिंद्रा सेंटरचं इथं असेल तर अशोक AS देसाई म्हणून त्या डायरेक्टरचं नाव. तर ते म्हटले हे पा अजून आम्हाला 25 मुलाचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत आणि ह्या सगळ्याचे इंटरव्ह्यू झाल्यानंतर आमचा निर्णय होईल. संध्याकाळी तुम्हाला 6:30 वाजतील. तुम्ही थांबत असला तर आम्ही संध्याकाळी आमचा निर्णय कळवू. संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत त्या बाकडावरती बसलो. सगळ्याचे इंटरव्ह्यू झाले. एक माणूस इंटरव्ह्यू झाली की निघून जायचा. मी पहिला माणूस पहिल्यांदा आलेलो 10 वाजता, तो संध्याकाळी 6:30 पर्यंत त्या बाकडावर बसून राहिलो. संध्याकाळी 6:30 वाजता एक पिऊन मला बोलवायला आला. ते म्हणे तुम्हाला बोलवलेलं आहे. आता मी बोलवल्यानंतर मी अगदी मनाला नाही म्हणतील किंवा हो म्हणतील अशा ह्याच्यातनं त्यांनी बोलवलं. ते सगळीच्या सगळी 8 माणसं ते इंटरव्ह्यू घेणार तिथं बसून राहिलेली होती. मी आतमध्ये येऊ का म्हणून विचारलं. आतमध्ये गेल्यानंतर त्याने विचारलं, माने तुम्ही उद्यापासून महिंद्रा सेंटरमध्ये जॉईन व्हायचं, तुम्हाला 100 रुपये स्टायपेंड दिला जाईल. आणि खरोखर मला स्वर्ग ठेंगणा झाला. मला 100 रुपये महिन्याला स्टायपेंड मिळणार म्हणजे असं मला त्याचं म्हणजे आनंद वाटला. आणि त्याच्यानंतर ते पत्र खिशात घातलं, गेटवरती आलो, ती पत्र्याची पेटी डोक्यावर घेतली. पुण्यातलं काही माहीत नव्हतं आणि असं चालत 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 संध्याकाळी 7:30-8 वाजल्या. नुसतं चालत राहिलं. कुठं जायचं माहीत नाही आहे, कुणी नातेवाईक नाही आहे, कुणी ओळखीचं माहीत नाही आहे. पुण्यात पहिल्यांदा आलेलो. त्या पिंपरी चिंचवडवरनं त्या आमच्या महिंद्रा सेंटरच्या गेटवरनं निघालो, नेहरू नगरला गेलो. चालत 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 पुढं गेलो. गवळी मात्याच्या तिथं जर समजा आपण कधी बोसरी एरियामध्ये गेला, गवळी मातेचं पाण्याची टाकी आहे MIDCच्या तिथं, MIDC पाण्याची टाकी आहे गवळी मातेच्या तिथं. त्या टाक्याची तिथं मला उजेड दिसला आणि त्या उजेडच्या दिशेनं मी तिथं गेलो. तिथं राऊत म्हणून नेहरू नगरला ते वॉचमन त्यावेळी त्या टाकीवरती असायचे आणि त्या उजेडच्या दिशेनं गेलो. डोक्यावर पत्र्याची पेटी आणि त्या वॉचमनला मी म्हणतोय की साहेब माझं इथं ओळखीचं कोण नाही आहे, मला आजच्या दिवस तुम्ही इथं राहायला द्याल का. संध्याकाळी 8:30-9 वाजलेल्या. तो वॉचमन माझ्या तोंडाकडे बघत बसला. मी 5 मिनटं तशी डोक्यावर पेटी. त्याला म्हणते अहो माझ्या ओळखीचं कोण नाही, हे का मला उद्यापासून जॉईन व्हायचं आहे, हे काय मला आज पत्र दिलेलं आहे. त्या वॉचमनला पत्र दाखवलं तर तो म्हणला बरं ठीक आहे. तिथं ते पत्र्याची पेटी ठेवली, त्या नळावरती हातपाय धुतले आणि त्याच्यानंतर आजीनं दिलेल्या 2 भाकरी त्या काढल्या. 1 भाकरी मी हातात घेतली, 1 भाकरी फडक्यासहित त्या वॉचमनला दिली आणि त्या वॉचमनला म्हणलं तुम्ही पण जेवा. आणि ती ज्यावेळी त्याला भाकरी दिली तो म्हणला मला नको. ज्यावेळी मी जेवता जेवता त्याशी बोलत होतो, बघा माझं इथं कोणी नाही आहे, तुम्ही आजच्या दिवस मला संधी दिली, खूप बरं वाटलं. मला 1 महिनाभर काढायचं आहे, महिन्यानंतर मी माझी कुठंतरी सोय बघन. पण त्या राहुलला माणुसकी माझी कळली. माझ्या आजीनं दिलेल्या 2 भाकरीपैकी 1 भाकरी मी त्याला दिली. माझी माणुसकी कळली. त्यांनी सांगितलं मला तुमची भाकरी नको. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं मला 100 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. ते पत्र त्यावेळी त्याला दाखवलं. म्हणलं ह्याच्यातले 10 रुपये मी तुम्हाला देईन, माझी एवढी पत्र्याची पेटी सांभाळा. कारण ड्युटीला गेल्यानंतर पत्र्याची पेटी ठेवायची कुठं उघड्यावरती आणि ती पत्र्याची पेटी त्याला सांभाळायसाठी 10 रुपये मी त्याला देतो म्हटलो. तो म्हणला बरं ठीक आहे, काय हरकत नाही. 1 महिना झाला. 100 रुपये मला त्यावेळेच्या 10-10 रुपयाच्या नोटा असायच्या. त्या महिंद्रा सेंटर ते प्रत्येकाचं पगाराचं पाकिट, ते 10-10च्या नोटा, त्याच्यात 10 नोटा टाकलेल्या आणि ते 100 रुपये मी घरी त्या टाकीच्या तिथं आलो. त्या वॉचमनच्या समोर ते पाकिट फोडलं.
पहिली 10 रुपयाची नोट काढली आणि त्याला दिली. त्या माणसाला एवढा आनंद झाला की खरोखर मुलगा अतिशय प्रामाणिक आहे. त्याच्याकडे काहीच नव्हतं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं आणि ते 10 रुपयाची नोट दिल्यानंतर ते म्हटलं माझी जो पण सोय होत नाही तो पण मला या टाकीच्या खाली राहू द्या. तिथला प्रसंग असा, एक टाईम महिंद्रा सेंटरला जेवायला मिळायचं आणि संध्याकाळी आल्यानंतर तो स्टोव जो आहे तो टाकीच्या तिथं त्या टाकीच्या उघड्यावरती स्टोव पेटवायचो. त्याच्यानंतर त्याच्यातच एक भाकरी टाकायचो, त्यातच थोडं पाणी टाकायचं आणि त्यात चटणी मीठ टाकायचं, ती भाकरी त्या तव्यात कुस्करायची. अशा पद्धतीनं तुम्हाला मी सांगतो 1 वर्ष त्या टाकीच्या खाली राहिलो. अप्रांटिस माझी महिंद्रा सेंटरची पूर्ण झाली. मला 92% मार्क मिळाली. मी NCTVTला पहिला आलो आणि महिंद्रा सेंटरनं गिफ्ट म्हणून मला परमनंट लेटर दिलं. खरोखर ज्यावेळी परमनंट लेटर दिलं 500 रुपयाचा पगार, ज्यावेळी 500 रुपयाचा पगार मिळाला मला स्वर्ग ठेंगणा झाला. ते 500 रुपये आता करायचं काय, रात्रभर झोप लागायला तयार नाहीये. तर म्हटलं आता असं करू, आता हे आठवडा आपण काम करू. आणि मग त्याच्यानंतर एक दिवशी पिंपरीच्या बाजारामध्ये गेलो. हे मित्र हो, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रत्येक पॉईंट ना पॉईंट का सांगतोय, तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येणार आहेत आणि जरी आलं त्याला धीरानं कसं तोंड द्यायचं ते त्याच्यातनं तुम्ही शिकायचं आहे. ते पिंपरीला गेलो, 9 वारी 2 साड्या घेतल्या. पहिली साडी माझ्या आजीसाठी घेतली की तिनं मला 20 रुपये दिले होते. दुसरी साडी माझ्या आईसाठी 9 वारी साडी घेतली. अमीन खान साहेब योगायोगानं आमच्या गावाला आले होते आणि तो प्रसंग जो आहे तो मी नंतर सांगणार आहे. आणि ते 2 साड्या घेतल्या, पाव किलो पेढे घेतले आणि ते पहिलं गावाला गेलो. आई म्हटलं आता मी कामाला लागलो, मला 500 रुपये पगार मिळायला लागलाय, आता आपली गरिबी संपली, आता तू आनंदात राहायचं, मजेत राहायचं. आणि आईला 9 वारी साडी दिली. आईला माझ्या स्वर्ग ठेंगणा झाला. माझं बाळ एवढ्या कष्टातनं शिकलं, आता परमनंट झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आजच्यासारखी वाहनं नव्हती. दुसऱ्या दिवशी सायकल मागून घेतली. अजूनही गेलो, आजीला एक 9 वारी साडी आणि पाव किलो पेढे आणि 20 रुपये उसने घेतलेले ते 20 रुपये आजीला दिले. आणि हे सगळं झाल्यानंतर आजीलाही माझ्या खूप कौतुक वाटलं की माझा नातू आता कामाला लागला. आणि त्याच्यानंतर असं करत करत महिंद्रा सेंटरला मी 7 वर्ष वायरमनचं काम केलं. मित्र हो, माणसाला आयुष्यात पुढे जाताना काम कामाचा गुरु. ज्या देसाई साहेबांनी माझी इंटरव्ह्यू घेतली होती, योगायोगानं एक 3 वर्षानंतर त्या देसाई साहेबांच्या ऑफिसमधली AC बंद पडला आणि लाईट बंद पडला होता. मेंटेनन्सचा माणूस मला योगायोगानं तिथं ते रिपेअर करायला पाठवलं. साहेब बाहेर गेले, तेवढ्यात 5 मिनिटात ते मी रिपेअर करून टाकलं. ते काय वायर जळाले ते सगळं रिपेअर केलं. तेवढ्या देसाई साहेब आले. मला विचारलं माने कसं चाललंय. म्हणलं साहेब तुम्ही मला कामाला घेतलं, खरोखर माझं दारिद्र्य संपलं, मला खूप बरं वाटलं. आता काय चाललंय. म्हणलं साहेब आम्ही गावाला होतो, आम्हाला काहीतरी माहीत नव्हतं की इंजिनियर कशाला म्हणतात, डिप्लोमा कशाला म्हणतात, असं काहीच माहीत नव्हतं. साहेब इथं आमचे साहेब जे आहेत ना, सलुजा साहेब आणि खटावकर साहेब, आज कदाचित कोणी जर महिंद्रा सेंटरचं इथं असेल तर ती माणसं तुम्हाला, ते BE झालेले असायचे. आणि म्हटलं साहेब मला इंजिनियर त्यावेळी म्हणजे मला माहीत नव्हतं, साहेब मला आता इंजिनियर होता येईल का. ते म्हणे हो येता येईल, तुम्ही दिवसभर ड्युटी करा आणि संध्याकाळी तुम्ही शिवाजीनगरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे AMI, तिथं तुम्ही पार्ट टाईम तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. मी सकाळी 7 ते 3:30 महिंद्रा सेंटरला ड्युटी करायचो. त्याच्यानंतर सायकलला शिवाजीनगरला जायचो. तिथं संध्याकाळी 7:30 ते 11:30पर्यंत क्लासेस करायचो. 11:30ला मी परत भोसरीला यायचो. अशा पद्धतीनं 5 वर्ष हा दररोजचा प्रवास केला आणि खरोखर मी इंजिनियर पण झालो. आणि इंजिनियर झाल्यानंतर मला काय त्या काळात जास्त मार्क नाही मिळाली, पण 40-45% मिळाले. नोकरी करत तेवढं म्हणजे भरपूर झालं. पण माझ्या नावाच्या पाठीमागे इंजिनियरचा शिक्का लागला. आणि त्याच्यानंतर त्यावेळी सकाळ फार गाजलेला पेपर आजही आहे तसा त्या काळात पण होता. आणि सकाळला ते जॉब असं म्हणून ते एक हिडिंग असतं, तिथं फिनोलेक्स पाईपमध्ये मेंटेनन्स इंजिनियर अशी तिथे एक रिक्वायरमेंट ती वॉन्टेड होती. मी अर्ज केला, माझी तिथे इंटरव्ह्यू झाली. जवळजवळ 6 वर्षानंतर 6-6.5 वर्षानंतर महिंद्रा सेंटरला त्यावेळी मला 500 रुपयानं पगार झाला. साहेब त्या काळामध्ये 5 रुपये वर्षाला इन्क्रिमेंट मिळायचं त्या काळामध्ये. आणि असं करत करत माझा 700 रुपये पगार 5.5 वर्षामध्ये 5.5-6 वर्ष 700 रुपये पगार झाला. फिनोलेक्स पाईपला इंटरव्ह्यू झाली, माझं सिलेक्शन झालं, मेंटेनन्स इंजिनियर म्हणून तिथं जॉब मिळाला आणि 15,000 रुपये पगार दिला. म्हणजे 750 रुपयावरनं 15,000 पगार. आता ज्यावेळी माणूस इंजिनियर होतो किंवा काय होतं ग्रामीण भागात आजही तुम्हाला माहिती आहे, एखादा मुलगा कर्तबगार निघाला किंवा कुठे एखादा मुलगा जर असेल तर बरीच माणसं पाहुणे त्याला ते पाहुणे म्हणून येतात व लग्न करायसाठी.
आणि तसं आमच्याही भागामध्ये किंवा मानसिक मान्याचं पोरगं कामाला लागलं की आता बा आपली मुलगी त्यांना देऊया. साहजिकच एखादा मुलगा आजही आपण विचार करतो किंवा जिथे एखादा मुलगा कोणाची मुलगी असेल तर स्थळ एखादं सुचवा. तशा पद्धतीने आमचं स्थळ सुचवलं गेलं किंवा मानसिक मान्याचं पोरगं आता इंजिनियर झालेलं आहे, फिनोलेक्स पाईपमध्ये कामाला आहे, त्याला 15,000 रुपये पगार मिळतो आणि साहजिकच हेच गोष्ट सगळ्या विचारल्या जातात. त्याच्यामुळं साहजिकच पाहुणे पण यायला सुरुवात झाली, सगळं काय झालं. आणि त्यावेळी आता तुम्हाला आवर्जून ते गमतीचा विषय म्हणून सांगतो. आम्ही राहायला त्या खळ्यावरती, म्हणजे मेळा चौडा तिथं कूप होती, कुपीच्या समोर खळं असायचं. तुम्हाला माहीत असेल खळं, ग्रामीण भागातलं जे खळं जुन्या आजीला माहीत असेल ते खळं होतं. त्या खळ्यामध्ये बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं आता हे सगळं कसं की पोरगं चांगल्या कामाला आहे पण गावातलं घर पडलेलं होतं. एक पाहुणे आले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही 15,000 रुपये हुंडा देऊ आणि 4 तोळं सोनं देऊ. असं म्हणल्यानंतर आमच्या आईला कळलं, आमच्या आईचे डोळेच पांढरे झाले की माझ्या पोराला एवढा मोठा हुंडा मिळतोय. म्हणजे साहजिकच त्या काळात फोन नव्हते किंवा काय नव्हतं. आईनं माझ्या आपलं एक पत्र लिहिलं, 15 पैशाचं पोस्टकार्ड असायचं आणि ते पत्र 5-6 दिवसानं मला इथं मिळालं. आणि त्याच्यानंतर आईनं सांगितलं बाबा एक पाहुणे आले ते तुझ्या लग्नाची बोलणी चाललेली आहेत आणि बाबा ते अमके पाहुणे तुला 15,000 रुपये देतात, 4 तोळं सोनं पण देत आहे. त्यावेळी त्या ग्रामीण भागामध्ये आमच्या आईला किंवा इतर माणसाला फक्त दोन मणी, काळी मंगळसूत्र, 2च मणी सोन्याचे असायचे. म्हणजे आपण ज्यावेळी तर म्हणलं का नाही अर्धा तोळं हे तसलं काय बघायला नव्हतं. म्हणजे 2 मणी असले जर गळ्यात तर त्यांना मोठं भाग्य वाटायचं. आणि ज्यावेळी ते 4 तोळं सोनं द्यायचं म्हणल्यानंतर आमच्या आईनं कसं आधी अगोदर ऐकलेलंच नव्हतं. आई म्हणली बाळा पहिलं तुझं लग्न करून टाक, आपल्याला ते 15,000 4 तोळं सोनं मिळालं ना आपलं अख्खं दारिद्र्य संपून जाईल. त्याच वेळी माझे मामा रणसिंगवाडीचे नारायण, कदाचित अमीन खान साहेब तुम्ही नाव ऐकलं असेल, तुम्ही त्या भागात आला होता. मामा माझे एअरफोर्सला इथं रिटायरमेंटची वेळ झाली होती आणि त्यांच्याबरोबर मामी पण होत्या, म्हणजे माझ्या मामांची मिसेस. आणि ते आपलं एखाद्या महिन्यातनं कधीतरी आपलं मला भेटायला इथं यायच्या. आता नेहमी महिला फार हुशार असतात, पुरुषापेक्षा महिला फार हुशार असतात. आणि त्या मामी चाणक्य त्यांनी विचार केला पोरगं तर चांगलं आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे, जर समजा आपली बहीण जर ह्या रामला जर दिली तर काय वाईट आहे. असं मामीनं तो डाव रचला आणि तिने मामाला ते व्यक्त करून दाखवलं किंवा पोरगं चांगलं आहे, तुमचा भाचा आहे ना त्याला माझी बहीण देऊन टाका. आता साहजिकच प्रत्येकाच्या घरी असतं, मी कोणाचं नाव एकदा बायका म्हणल्या की नवऱ्याला होच म्हणावं लागतं, नाही म्हणायची कोणाची ताकद नसती. आणि सुरुवातीला बायका थोड्या दबून असतात पण नंतर हळूहळू आपला कब्जा तयार करायला सुरुवात करतात. आणि त्याच्यानंतर एका पहिल्या आठवड्यामध्ये मामीने मामाला सांगितलं. आठवडा गेला, मला काय मामा बोलले नाहीत आणि माझ्या आईचं पत्र नेमकं माझ्या मामीच्या हातात पडलं. ते पत्र घेतल्यानंतर जाताना मामीने मला चहा करून दिला, माझ्याकडेच 1 महिन्यातनं यायच्या. जाताना चांगला चहा दिला, सगळं काय दिलं, हसत पाठवलं आणि दुपारी 3च्या दरम्यान पत्र त्यांच्या हातात पडलं. मी कामावरून 5:30-6 वाजता आलो तर मामीनी चादर घेऊन खालवर घातलेली. याला म्हटलं मामी सकाळी चांगली होती ना, आता काय झालं, मला काय कळायलाच तयार नाहीये. मामाला तिने दम देऊन सांगितलेलं होतं हे पहा हे जर लग्न झालं तर मग तुमच्याकडे बघते. आता ते मामा भीत त्या मामाने पत्र दिलं माझ्या हातात. हे बघ, मला मामा म्हटले हे बघ राम, तू जर हे लग्न केलं तर तुझा माझा संबंध संपला. पहिल्या झटक्यात त्याने उडवून टाकलं. मी म्हटलं मला अजून लग्नच नाही करायचं, मला गावातलं घर पहिलं बांधायचं आहे. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर मी आपलं दुसऱ्या ठरल्याप्रमाणे गावाला गेलो आणि मी आईला आणि वडिलांना सांगितलं की मला काय एवढ्यात लग्न नाही करायचं, कारण मला अजून फॉरेनला जायचं आहे, आपलं गावातलं घर बांधायचं आहे आणि आता मला चांगला पगार आहे, एवढ्या थोड्या दिवसात आपण घर पण बांधून नंतर लग्न करू. तर मग त्याच्यानंतर मी आलो. आई वडील म्हटले काय हरकत नाही बाळा, तुझ्या इच्छेनं लग्न तर तुला करायचं, तुझी मर्जी. आल्यानंतर पहिलं मामीने विचारलं काय झालं. मी म्हटलं बाबा मी कॅन्सल केलं. मामी ताडूसना उठली आणि पहिला मला स्पेशल चहा दिला. त्या चहाची चव आजही माझ्या जिभेवरती रेंगाळती आहे. झालं. त्याच्यानंतर थोड्या दिवसात मला केके नाग म्हणून लिमिटेड आहे, आता तुम्ही जाताना केके नाग म्हणून एक तुमच्या ह्या रस्त्यावरती आहे, मुंबई पुण्या रस्त्यावरती. त्यावेळी ती भोसरीला कंपनी होती. त्यावेळी तिथं त्या फिनोलेक्स पाईपमध्ये 3.5 वर्ष काम केल्यानंतर मला तिथं मॅनेजरची ऑफर आली. मी अर्ज केला आणि 45,000 रुपयाचा पगार, मला ते इंटरव्ह्यू झालं तर 45,000 रुपयाचा पगार, मेंटेनन्स मॅनेजर म्हणून जॉब मिळाला. पहिल्याच वर्षी मला 10,000चं इन्क्रीमेंट पण मिळालं आणि मी डेप्युटी जनरल मॅनेजर झालो.
5.5 वर्ष त्या केकेनाग कंपनीमध्ये मी काम केलं आणि त्याच्यानंतर बजाज ऑटोमध्ये मला जनरल मॅनेजरची ऑफर आली आणि 2 इंटरव्ह्यू झाल्या, त्याच्यामध्ये दोन्ही इंटरव्ह्यू ओके झाल्या. तिसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये की राहुल बजाज साहेब कमर्शियलचे जे आहे तो पार्ट ते बघायचे. मला विचारलं काय तुमची अपेक्षा आहे. मी म्हटलं 70,000 रुपये महिना मला पाहिजे. ते म्हणे बाबा 70 आम्ही देऊ शकत नाही, आम्ही 55,000च फक्त आमच्याकडे जनरल मॅनेजरची रेंज आहे त्याला 55. मी म्हटलं साहेब तेवढ्या जॉईन होणार नाही आहे. माझी अपॉइंटमेंट 3 महिने पोस्टपोन झाली आणि मग आता 3 महिने पोस्टपोन झाले तर मी इकडं अगोदरच राजीनामा दिला. तर मग त्यावेळी म्हटलं बा घरी बसून काय करा, छोटं मोठं आपण काम करू. आणि त्या पिरियडमध्ये जवळजवळ 3 महिन्यामध्ये आमच्या MIDCमध्ये साहेब 450 वर्कशॉपमध्ये कुणाची लाईट गेलेली असेल, कुणाची मोटर जळालेली असेल, जे काम पडेल ते मी काम केलं. आता ज्यावेळी मी इकडे डेप्युटी GM होतो त्यावेळी सकाळी 9 वाजता अँबेसिडर गाडी यायची न्यायला. आता साहजिकच ग्रामीण भागात किंवा आजही महिलांना आपला एखादा नवरा जर कर्तबगार मोठ्या पोझिशनला असेल तर नवरा जर समजा एखादा जनरल मॅनेजर असेल किंवा एखादा पोलीस असेल, पोलीस इन्स्पेक्टर, तर बायकांनाही वाटतं मी पण पोलीस इन्स्पेक्टर आहे. तशी आमच्या घरची अवस्था झाली. बायकोला आपला नवरा जनरल मॅनेजर आहे, डेप्युटी जनरल मॅनेजर, बायकांनाही बरं वाटायचं. 1-2 महिन्यातनं त्यांची कार यायची, महाबळेश्वरला जा किंवा असं कुठंतरी फिरायला न्यायची. आणि ते 2 महिने मी आज सगळं काम बघायला लागलो कारण माझी अपॉइंटमेंट 3 महिने पोस्टपोन झाली. आता मी त्यावेळी सकाळी जायचो आणि संध्याकाळी 10:30-11ला यायचो. आता अगोदर ज्यावेळी डेप्युटी GM होतो त्यावेळी माझे पांढरे शुभ्र कपडे चकचकीत जसे तसे असायचे. ज्यावेळी मी स्वतः काम करायला लागलो त्यावेळी बऱ्याच वेळा ते कपडे ग्रीसनं भरलेले असायचे, तोंडाला कुठंतरी ग्रीस लागलेलं असायचं, कुठंतरी काळं निळं झालेलं असायचं. संध्याकाळी 10:30 आलो की बायको माझ्याकडे रागानं बघायची. पहिल्यांदा बायकोनं समजून सांगितलं, हे पहा धंदा करणं एवढं सोपं नाही आहे, तुम्हाला कुठली तरी चांगली नोकरी बघा. तुमच्या गावाला कुसळाशिवाय दुसरं काही येत नाही, सगळं माडराणं आहे. माझ्या बापाकडं मी 50 एकराचे माझा बाप बागायतदार आहे. तुमची चांगली नोकरी, चांगला मुलगा म्हणून माझं लग्न तुमच्याशी करून दिलेलं आहे. तुम्ही धंद्याचा नाद सोडा आणि तुम्ही कुठली तरी चांगली नोकरी बघा. साहजिकच प्रत्येक महिला नवऱ्याला पहिल्यांदा समजून सांगतात. त्याच्यानंतर समजून सांगून जर नाही ऐकलं तर मग त्या अशा फणा काढतात. आणि 4 दिवसानंतर बायकोने सांगितलं, आता जर तुम्ही धंद्याचा नाद जर नाही सोडला तर मी माझी बॅग घेऊन, माझं सोनं, माझी पोरं घेऊन माहेरी निघून जाणार. आता साहजिकच थोडंसं माफ करा, कुठलंही नवरा बायकोचं भांडण घरात चाललेलं असतं, माणूस काही जगजाहीर बोलत नाही. मी बायकोला आपलं थोडंसं गमतीनं विनोदानं म्हणलं भुकतं ते चावत नाहीये, म्हणजे ती म्हणली मी माहेरी निघून जाईल, मी म्हटलं भुकतं ते चावत नाहीये. आता त्या बायकोला त्याचा राग आला, त्याच्यानंतर बायकोनं घातलं माहेर. आता म्हटलं त्यावेळी त्या पिरियडमध्ये कसं असायचं साहेब, बऱ्याच वेळा की राग आला की माणूस 4-8 दिवसात थंड होईल आणि नंतर ऑटोमॅटिक येईल असं माझाही समज होता. आमची बायको पण ठकाला महाटक आहे, आजही आहे, म्हणजे असं काय अजून ते कमी झालं असं नाही काय मुद्दा. तिनं गेली, मी म्हटलं 4-8 दिवस झाल्यानंतर येईल माघारी परत. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 3 आठवडे झाले, चला मला पण घर चावायला उठलो, चला आपण करायला गेलो, काय झालं बोलतच. त्याच्यानंतर ज्यांनी माझं लग्न जमवलं होतं माझे मामा, आमच्या सासरे त्यावेळी ते उपसरपंच त्या वडापुरीचे, म्हणजे इंदापूर अकलूज रस्ता जो आहे तिथं मध्ये वडापुरी म्हणून लागतं, त्या गावचे ते उपसरपंच. आता साहजिकच ग्रामीण भागात व्यक्ती असते. आता साहेब तुम्ही फार मोठ्या जिल्हा परिषद मोठे तुम्ही सदस्य आहात, पण आमच्या आजी खेडेगावाला एखादा उपसरपंच असला ना तर खूप मोठी प्रतिष्ठित व्यक्ती मानली जायची. आणि त्यावेळी ते सगळे जे गावातले ते अतिशय मातब्बार व्यक्तिमत्व. आणि मला मामा ज्यांनी मध्यस्थी केली ती मामा माझ्याकडे भेटायला आले सकाळी. मला म्हणे, राम तुला चांगलं चांगलं म्हणता, तू तर मूर्ख माणूस निघाला, अरे तुला बायको सांभाळता येत नाही, तू काय धंदा करणार, तू तर नालायक पोरगा निघाला. मामाने झाप मला झापलं. तुम्हाला सांगतो माझ्या पायाची वाळू घसरली. आणि मी मामा गेले की मी ताबडतोब एसटी पकडली आणि इंदापूरला वडापुरीला गेलो. तिथं संध्याकाळी 6:30 वाजल्या होत्या. सासरेबुवा घरी जागदी, ते आता तुमच्यासारखाच आप्पा, तुमच्यासारखाच प्यारो आमच्या सासरेबुवांचा आहे, तुम्हाला जर उभा केलं तर आपण आमच्या सासरेबुवा सारखेच दिसतील. आणि तशी ती टोपी आणि त्यांनी लाल बुंद डोळे करून माझ्याकडे बघितलं. आता ते बघितल्यानंतर मी आपला खाली मान घातली आणि जी खोली आहे त्या खोलीमध्ये जाऊन बसलो. आता साहजिकच प्रत्येक मुलीची आई असते. आमच्या सासूबाई ज्या आहेत 15 मिनिटानं पाण्याचा तांब्या घेऊन आल्या आणि त्याच्यानंतर मला म्हटल्या, जावई बापू आमच्या मुलीकडून काय चुकलं व तुम्ही का आमच्या पोरीवरती नाराज झाला. मी म्हटलं तुमच्या पोरीचं चुकलं नाही, माझं चुकलंय, मला धंदा करायचा, तुमची पोरगी मला धंदा करू देत नाहीये. म्हणे असू देवा, आमची लाडाची लेक आहे, आम्ही तिला समजून सांगू. ती ज्या बापाने तिचा लय लाड केला
आणि त्याच्यामुळे पोरगी आमची अशी करते. आम्ही तिला समजून सांगू, काही काळजी करू नका. संध्याकाळी उशिरा जावाय आलेत म्हणून सासरेबुवा मुद्दामून उशिरा आले 10:30ला. आणि त्याच्यानंतर मला आपलं सासूबाईने जे काय आहे आपलं जेवायला घातलं. मी आपला पडलो, मला तर कुठं झोप लागते. बायकोनं काय केलं, मला 6:30ला बघितलं, तिनं 2 पोरं घेतली आणि एका झाडाखाली जाऊन बसली. म्हणजे नवऱ्याला तोंड सुद्धा दाखवायचं असं बायकांनी पण केलेलं असतं. एकदा रागात गेल्या ना बायका कोणाच्या बापाच्या बापाला ऐकत नाही. त्याचा सबूत मला पण माहीत आहे आणि छोट्या मोठ्या प्रमाणात तुम्हालाही माहिती असेल. संध्याकाळी 10:30ला आमचे सासरीबुवा आल्यानंतर सासूबाई, ग्रामीण भागामध्ये 2च घरं असतात, म्हणजे एक बसाय उठायला आणि एक किचन आणि त्याच्यात सामान तिथं चूल असते सगळं काय. सासरीबुवा आल्यानंतर सासरीबुवाला आमच्या सासूबाई सांगत होत्या, आपल्या पोरीचं लग्न झालंय, तिचं नशीब तिच्याबरोबर, त्यांना काय कमी जास्त लागलं तर आपण देऊ, पण पोरगी इथं ठेवायला नको. गावात चर्चा चाललेली आहे की पोरगी 3 आठवडे झाली इथं आली, तुम्ही काही पण करा, उद्याच्या उद्या तुम्ही तिला पुण्यात नेऊन सोडा, त्यांना कमी जास्त लागलं तर आपण देऊ, पण इथं पोरगी ठेवू नका. ज्याचा त्याचा संसार त्याच्याबरोबर झाला. आदल्या दिवशी सासरेबुवा तर माझ्याकडे लालबुंद डोळे करून निघून गेले होते. मी आपलं त्या हॉलमध्ये झोपलो होतो. सकाळी सासरेबुवा 6:30 वाजताच माझ्या पायथ्याशी येऊन बसले. आता मी उठल्यानंतर की मला म्हणे, राम केव्हा आला हो? म्हणलं भाऊ मी कालच आलो. आता म्हणलं कशाला झाकली मूठ 1.25 लाखाची, आपण अजून कधी काल आलो तुम्ही बघितलं म्हणलं, म्हणजे अजून त्याच्यात ते म्हणतात ना जखमी मीठ चढल्यासारखा प्रकार व्हायचा. तर म्हटलं मी कालच आलो. आणि बरं काय हरकत नाही, आवरून घ्या. सासूबाईंनी सकाळी 5:30ला पुरणपोळ्याचा स्वयंपाक तयार केला. 7:30-8 वाजता पुरणपोळ्याचं जेवण मला वाढलं. सासरेबुवांनी तो बरं अर्ध पोतं गहू, अर्ध पोतं ज्वारी, मीठ, मिरच्या, बटाटं, कांदो सगळी जीप पाठीमागची भरून टाकली. म्हणजे आता आवरा आपल्याला पुण्याला जायचं आहे. झालं ते सगळे आम्ही जेवण बिवण झालं, जीप निघाली. पुण्याला आमच्या फ्लॅटवरती आलो. त्याच्यानंतर सासूबाईंनी आवर्जून सांगितलं होतं, माघारी यायची घाई करू नका, तुम्ही पुरीचा त्यांचा संसाराचं पुनर्वसन चांगलं करा, मगच माघारी या. कारण तुम्ही लष्कराच्या भागरी इथं भाजू नका. खेडेगावाला म्हणतात कोण सरपंच असेल किंवा कोण उपसरपंच असेल तर लष्कराच्या भागरी वाचू नका, माझ्या पुरीचा संसार पहिला व्यवस्थित करून द्या मगच माघारी या. आता सासरे व 15-20 दिवसाच्या ठियानंच इथं आले ते, व ह्यांचं परत एकदा संसार व्यवस्थित करून द्यावा. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, मी आपल्या ठरल्याप्रमाणे थोडंसं जे ठरलं होतं MIDCत जाऊन काम शोधायचं आणि त्याच्याप्रमाणे पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सासरे व आवर्जून माझ्या शेजारी सोप्यावरती येऊन बसले. म्हणे पाहुणं, अहो 2 सोन्यासारखी लेकरं आहेत, सोन्यासारखी बायको आहे, कमी जास्त लागलं तर आम्ही आहे ना, कशाला या धंद्याच्या नादाला पडताय, धंदा काय सोपा नाही हो. तर बरं आता काही बोलायला नको, मी आपला गप्प सगळं ऐकून घ्यायचो. तिसऱ्या दिवशी मला मद्रासवरनं फोन आला, मिस्टर माने, डे आफ्टर टुमारो देर इज अ बोर्ड ऑफ डायरेक्टर मीटिंग आणि यू हॅव टू कम चेन्नई. सासरेबुवा बाजूला बसलेत. आता मी पण विचार केला, आयला मद्रासला जायचं, 2 दिवस जायला, 2 दिवस यायला, 2 दिवस म्हणजे आठवडा गेला. सासरेबुवा आता 15 दिवसानंतर 3 आठवड्यानंतर फॅमिली आलेली आहे, सासरेबुवा आलेले आहेत आणि आता एवढं सगळं सोडून मद्रास जायचं म्हटल्यानंतर सासरेबुवाचा गैरसमज होईल. मी आपलं त्यांना पटकन सांगितलं, मिस्टर नायर, नो आय एम व्हेरी मच बिझी, आय कांट कम नाऊ. आता असं म्हणल्यानंतर की मी हा विचार केला, त्या नायर साहेबाला असं वाटलं मद्रासच्या, आला हा माणूस बराच मोठा दिसतोय, खूप मोठा बिझी माणूस दिसतोय. त्यांचा परत मला फोन आला, मिस्टर माने, आय एम सेंडिंग एअर रिटर्न तिकीट and you have to come Chennai. Tomorrow you will be receive the ticket. आता त्यावेळी असं म्हटल्यानंतर मला ते दिवस आठवले, आईबरोबर ढेकळं फोडत असताना. ते ढेकळं फोडत विमानाचा आवाज ऐकला की वरती बघायचो आणि आमचे नायर साहेब म्हणतात, मिस्टर माने आय एम सेंडिंग एअर रिटर्न तिकीट. म्हणलं ज्यावेळेला ते काम देऊ अगर ना देऊ विमानात तर बसायला मिळेल. आणि अशा ह्याच्यातनं दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे विमानाचं तिकीट आलं. आणि बायका एकदा रागवले की नवऱ्याबरोबर सहजासहजी बोलत नाहीत, बायकोनं तोपर्यंत माझ्याशी काही बोलणंच नव्हतं. मी आपलं विमानाचं तिकीट आलं, स्कूटरला किक मारली, एअरपोर्टला गेलो. तिथं गेल्यानंतर आता तो पहिला प्रवास विमानाचा. आत्तापर्यंत आम्ही ग्रामीण भागात विमानाचा आवाज ऐकायचो, आता विमानात बसायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मद्रासला गेलो. मद्रासला गेल्यानंतर तिथं त्या गेटवरती 3 फूट बाय 2 फुटाचा बोर्ड, रामदास माने वेलकम टू चेन्नई. म्हटलं लगा आमच्या मंत्र्याला सुद्धा विमानाच्या समोर असं एअरपोर्टच्या समोर बोर्ड नसतो, आपल्याला बोर्ड एवढं आपलं स्वागत केलं, खूप आनंद वाटला.
त्यांनी डायरेक्ट मला त्या कारमध्ये ॲम्बेसिडरमध्ये बसवलं आणि हॉटेल श्रीलेखा कॉन्टिनेंटल माउंट रोडवरती ती आहे. कदाचित आपण कोणी मद्रासला गेला असाल तर तिथं तुम्हाला ते माउंट ललितांचं हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल, आणि त्या हॉटेलवरती नेऊन ठेवलं. आता त्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर रूम नंबर 502 त्या पिऊन AC चालू केला, TV चालू करून दिला. याला म्हटलं आपल्याला 5 स्टारमध्ये राहायलाही मिळालं. आणि त्यावेळी मला एक आठवण झाली, आमचं लग्न झालं आणि बायकोला मी फिरायला मुंबईला घेऊन गेलतो. तर त्यावेळी ते हॉटेल ताज आहे गेटवे ऑफ इंडियाला. आलं म्हटलं आता नवीन लग्न झालं, वाटतं ना बायकाला काहीतरी विशेष दाखवा म्हणून. तर मी म्हटलं अरे इथं 5 स्टार हॉटेलमध्ये 70 रुपयाला चहा असतो, काय त्या 70 रुपयाच्या चहा, चल बा आपण चहा प्यायला जाऊया. आम्ही त्या गेटवरती त्या हॉटेलमध्ये गेलो. तिथं ते मुच्छावाला तो शिपाई होता, ते म्हणला नाही अंदर नाही आणे का. त्यानं तिथनंच हुसकून दिलं. म्हटलं जाऊ दे मोरदे आपल्याला नको चहा प्यायला. आणि त्या हॉटेलमध्ये सोडल्यानंतर मला ती आठवण आली, बायकोला घेऊन हॉटेल ताजमध्ये गेलो, चहा कसा असतो 70 रुपयाचा बघायला. आणि आज लकीली आपल्याला काय 5 स्टारमध्ये राहायला मिळालं. आणि मग त्याच्यानंतर ते माझी बॅग सगळी तिने ठेवली. तो गेला निघून. त्यांनी सांगितलं तुम्हाला काय लागलं, इफ यू रिक्वायर्ड यू कॅन पुश द बिल. ते गेल्यानंतर मी आपलं ते टिपॉयवरती एक रेट कार्ड ठेवलं. रूम रेंट 7,000 रुपीज, बिस्लरी 80 रुपये, चहा 70 रुपये, म्हणजे असं ते मेनू कार्ड होतं. आणि मी आता म्हटलं आमचा धंदा नवीन, आपल्या खिशात म्हटलं 2,000 रुपये असावेत, कुठेतरी 2 दिवस लॉजवरती राहूया. 100-200 रुपयाला त्यावेळी लॉज असायचा, 200 रुपयाला ते लॉज असायचं. आणि अशा बेतातनं गेलो होतो. तर ते 7,000 रुपये भाडं म्हणल्यानंतर मला पहिला धसका बसला. म्हटलं आपल्याकडे 2,000 रुपये आहेत. ह्या नायर साहेबांनी घोळ केला, लेना का देना पड गया. चला विमानाचं तिकीट दिलं, पण आता हे 5 स्टारमध्ये ठेवलं. आता म्हटलं उद्या जर त्या हॉटेलच्या मालकाने सांगितलं त्या 5 स्टार इथं पैसे भरा, तर आपल्याकडे 2,000 रुपये आहेत. आता ते म्हणणार तुम्ही आता इथं कामाला लागा, म्हणजे आपल्याला तिथं काम केल्याशिवाय ते 7,000 वसूल सोडणार नाहीत. मला रात्रभर झोप नाही लागली. आणि तुम्हाला सांगतो सकाळी नायर साहेबांचा फोन आला, मिस्टर माने आर यू कम्फर्ट. मी म्हटलं नायर साहब ये हॉटेल का बिल कौन भरने वाले पहिले बताओ, कारण रात्रभर झोप नाही लागली. पण 7,000 कुठले द्यायचे. तर त्यांनी सांगितलं मिस्टर माने डोंट वरी यू आर आवर गेस्ट. असं म्हणल्यानंतर मी तो फोन ठेवला आणि बेल दाबली. म्हणलं 2 इडली सांबार घेऊन ये, 2 मसाला डोसा घेऊन ये, 2 बिस्लरीच्या बाटल्या घेऊन ये. आणि मस्तपैकी ते जेवलो. 3 वाजता ठरल्याप्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग होती. आता ती सगळी मद्रासी माणसं. आणि त्याच्यानंतर मी आपला महाराष्ट्रीयन, आमचं काही इंग्लिशवरती त्या काळात प्रभुत्व नव्हतं. वकील साहेब तुमच्यासारखं आम्हाला इंग्रजी बोलता येत नाही आहे, तर आमचं आपलं मराठी माणसं आम्ही. आणि आम्हाला काय त्याची जो पण हॅबिट नाही आहे तो पण भलं इंग्रजी येत असलं तर ते बोलायला प्रॅक्टिस लागतं. आणि ते सगळी मद्रासी माणसं ते इंग्रजीतनं सगळे विचारायचे. एक तर ती लोकल लँग्वेज बोलायचे, हिंदी त्यांना येत नव्हतं, हिंदी त्यांना माहीत नव्हतं, मराठी तर काही माहीत नव्हतं. आणि सगळी इंग्रजीतनं प्रश्न विचारायचे. आणि त्याच्यानंतर ते मला काय इंग्रजी ऐनवेळी शब्द आठवायचा नाही इंग्रजीतला, तर मी ते इंग्रजी बोलतो, कधी कधी नाही इंग्रजी शब्द मी मराठीतला शब्द टाकू द्यायचो. मराठी शब्द बोललो की त्या डायरेक्टरची केस वर व्हायची. एक डायरेक्टर पळत गेला, एक डिक्शनरी घेऊन आला, ते हे कुठे शब्द सापडतंय का बघत. अशी करत ते 2 तास माझी मीटिंग झाली. आणि 2 तासानंतर पनया म्हणून हैदराबादचे चेअरमन होते, त्यांनी सांगितलं मिस्टर नायर गिव्ह हिम 3 लाख रुपये डिमांड ड्राफ्ट आणि बॅलन्स पेमेंट आफ्टर कम्प्लिशन ऑफ द वर्क. आता ते तेवढं म्हणल्यानंतर आपल्या लक्षात आलं हे 3 लाख रुपये आपल्याला देणार आहेत. म्हटलं बरं झालं. 10 मिनिटात ते ड्राफ्ट आंध्रा बँकेचा ड्राफ्ट आला. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं, नायर साहेबांना सांगितलं मिस्टर नायर गिव्ह हिम गुड हॉस्पिटॅलिटी. आता मला वाटतं इथं सगळी जुनी बुजुर्ग माणसं आहेत, पण काही नवीन जवान पण आहेत, त्यांना उद्योग सुरू करायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्या नायर साहेबांना पनया साहेबांनी सांगितलं मिस्टर नायर गिव्ह हिम गुड हॉस्पिटॅलिटी. त्यांनी मला एका क्लबमध्ये घेऊन गेले. आता वकील साहेब हे सगळी सिनियर मंडळी आहेत, त्यांना क्लब बीब काय असतं ते सगळं माहिती आहे. क्लबमध्ये घेऊन गेल्यानंतर आता ते मीटिंग संपली, ते 3 लाखाचा ड्राफ्ट मी खिशात ठेवला. क्लबमध्ये गेल्यानंतर आता वासवे मुलांना मी कधी सांगत नाही आहे, पण आता तुम्ही सगळेच उद्योजक होणार आहात. तर त्यांनी मला नायर साहेबांनी विचारलं मिस्टर माने व्हॉट डू यू लाईक, ब्लॅक लेबल और रेड लेबल. आला आम्ही कधी अशी नावच ऐकली नव्हती. म्हणलं नो 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 सर वी डोंट वॉन्ट. आता असं म्हणल्यानंतर ते नायर साहेब म्हणला मिस्टर माने युअर ऑर्डर इज अ कॅन्सल. आयला म्हटलं काय म्हणतोय काय म्हणतं, आपला ड्राफ्ट नको माघारी घ्यायला. मी म्हणलं नायर साहेब चलेगा. आता ते चलेगा कशाला म्हणते ब्लॅक लेवल, कशाला म्हणते रेड लेवल, आम्हाला ते काहीच माहीत नव्हतं. मी म्हणलं चलेगा. त्यानं सांगितलं 260 ml घेऊन ये. त्यानं 60 ml 2 आणले. ते आल्यानंतर म्हणलं एन्जॉय आल्यानं ड्राफ्ट नको माघारी घ्यायला. मी आपलं न विचारता पहिला झटका मारून 60 ml मोकळा झालो. मला वाटतं 60 ml 60 ml कोणाला जे थोडे अनुभवी माणसं त्याला माहीत असेल.
त्याच्यानंतर मिस्टर माने वन मोर, मी म्हटलं का आपला ड्राफ्ट नको माघारी घ्यायला, काय म्हणतो ते एकदाशी ऐकूया त्याचं. परत त्यांनी 60 ml मागवलं, परत 60 ml झटका अजून एक मारला. त्याच्यानंतर मला उठायला सीना, मी टेबलावर धरून उठलो. मला नाही साहब मेरे को अभी रूम के अंदर छोड़ दो. बोले डिनर, मैं बोला कुछ नहीं चाहिए, डिनर बिनर कुछ नहीं चाहिए. तुम्हाला सांगतो त्या रातभर ते खिशातनं ड्राफ्ट काढायचा, तो बघायचा, परत त्या पलंगावर लोळायचं. असं करत 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 माझी अख्खी रात्र गेली. ते गरा 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 पंखा फिरायला लागला, पलंग फिरायला लागला, सगळंच फिरायला लागलं. आणि अशा अवस्थामध्ये त्या अवस्थेत तसंच त्या पलंगाला धरून धरून उठायचो, परत तो ड्राफ्ट बघायचो, परत खिशात ठेवायचो, परत झोपायचो. हा रातभर हाच विषय. 5:30ला त्यांची कार आली, एअरपोर्टला जायचं होतं. आणि त्याच्यानंतर परत माघारी फ्लाईट. आता 3ऱ्या दिवशी फ्लाईट माझं माघारचं. आणि त्याच्यानंतर तो पण आमचे सासरे बुवा आणि आमची बायको, मुलीचं बापाचं चांगलं जमतं. बायकोनी म्हटले अगं का ग राम मुंबईला, म्हणजे पाहुणे आपले मद्रासला गेलेत. बायकोनी वडिलाला सांगितलं काय नाही त्यांचं डोकं फिरलंय, हे इथंच बोंबलत कुठे फिरत असतील, ते काय मद्रासला जात नाही. मी तुम्हाला सांगते 2 महिने हे सकाळी जायचे आणि रात्री 11 वाजता इथंच कुठं ते बोंबलत फिरत असतील. सासरेबाबांना प्रश्न पडलायला, आपली लेक म्हणती ते खरं का जावाय माझ्या समोर म्हणत होता की मी मद्रासला चाललोय. सासरेबाबा बुचकळ्यात पडले. आता 3ऱ्या दिवशी ते म्हणले लेकीला, शोभा चल आपण एअरपोर्टला जाऊया. जावाय बापू म्हणते ते खरं आहे का तू म्हणते ते खरं आहे ते बघूया. माझी त्यावेळी 4.5-5 वर्षाची मुलगी, 3 वर्षाचं पोरग, बायकोनं आपलं घेतले, त्यांची जीप काढली, एअरपोर्टला आले. आणि एअरपोर्टला आल्यानंतर ते पूर्वी बघा 5 रुपयाचं तिकीट काढलं की ते वरती गॅलरीमध्ये असायचं. आणि आठवड्यातनं 2च फ्लाईट असायचे. ते इंडियन एअरलाईनचं विमान एकदा गेलं की 3ऱ्या दिवशी परत ते माघारी यायचं. 2च फ्लाईट असायच्या आठवड्यातनं. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी आम्ही माघारी यायला 3चं ते वेळ होती रिटर्न यायची विमानाची. बायको सासरे बुवा सगळे गॅलरीत जाऊन बसले. आणि त्याच्यानंतर ते विमान तिथं लँड झालं. पण विमान लँड व्हायच्या अगोदर माझा आयुष्यातला पहिला विमानाचा प्रवास. म्हणलं आयुष्यात कधी परत विमानात बसायला मिळते का नाही काय माहीत नाहीये. आताच आपलं बघ कोणी आमीन खान सारख्या दोस्तांनी जर कोणी विचारलं कसं विमान असतं बाबा, त्याची कोणी माहिती विचारलं तर सांगायला बरं. तर त्या एअर होस्टेसला म्हटलं, कारण त्यावेळेचं ते वय पण तसं असतं, त्या एअर होस्टेसला विचारलं. आम्ही साधारण बँगलोर क्रॉस केलं. आणि त्या एअर होस्टेसला म्हटलं का हो तुमच्या विमानात हवाई सुंदरी कुठं असते. ते म्हणे आम्हीच आहे हवाई सुंदरी. कारण आम्हाला त्यावेळी हेही माहीत नव्हतं की हवाई सुंदरी कशाला म्हणायचं आणि एअर होस्टेस कशाला म्हणायचं. ते म्हणले बरं. म्हणलं असं आहे का. आमचं विमान इथं लँड झालं. आणि लँड झाल्यानंतर सगळे पॅसेंजर खाली उतरले. आणि मी आपल्या त्या एअर होस्टेसला कदाचित आपल्या मनात असावं परत आयुष्यात विमानात बसायला मिळेल, मी आपल्या त्या विमानाची माहिती घ्यायचो, किती मोठं विमान असतो, किती माणसं बसतात, असे सगळी माहिती. त्याच्यानंतर सगळे पॅसेंजर उतरले. आणि एअर होस्टेसने सांगितलं मिस्टर माने नाव वी हॅव टू क्लीन द प्लेन, यू हॅव टू गो. असं सांगितल्यानंतर तोपर्यंत बायकोनं सगळं बघितलं. वडिलांना सांगितलं मी म्हणत होती ना की इथंच कुठेतरी बोंबलत फिरत आले का विमानात ना बघा. आता त्याच्यानंतर बायकोनं आपलं त्या पोराला कडेवरती घेतलं. आमचं 3 वर्षाचं माझा राहुल आणि भाऊ म्हणजे आमचे सासरे बुवा हे खालच्या फ्लोअरला आले. पुरीची बापावरती खूप माया असते. माझी ती 5 वर्षाची पोरगी मी तिथंच बसून राहिली ती. आणि ज्यावेळी मी त्या विमानातनं त्या शिडीवरनं खाली येत असतो पुरीनं मोठी एवढी आरव दिली, मम्मी माझे पप्पा आले. असा तिचा आवाज 5 वर्षा बाळाचा एवढा आवाज मोठा झाला तो खालच्या फ्लोअरपर्यंत आला. आणि त्यावेळी बायकोला कळलं की अरे आपली पोरगी वरतीच राहिली. हे पळत पळत भाऊ आणि आमची बायको पळत पळत वरती आले. त्यावेळी नेमकं विमानातनं मी खाली उतरत होतो. हा सगळा प्रसंग जो आहे आमच्या बायकोनं आणि आमच्या सासरेबुवांनी पाहिला. ते बाहेर आल्यानंतर मी आपली माझी बॅग घेतली, गेटच्या बाहेर आलो. सासरेबुवांनी पहिली माझ्या जावाच्या पाठीत थाप जशी तशी माझ्या पाठीत थाप मारली. म्हणे पाहुणं तुम्ही जिंकला की म्हणे का विमानात तुम्हाला एवढा तुम्ही प्रवास करताय तुम्ही फार मोठा माणूस आहे. खरोखर त्यांना इंजिनियर झालं काय किंवा कुठल्या कामाला काय, त्यांना ग्रामीण भागातल्या माणसाला, पण माझा जावई विमानात बसला हे सासरेबुवांना किती कौतुक असतं हे त्यांच्या त्या चेहऱ्याच्या आणि त्यांच्या हावभावावरून लक्षात आलं. त्यानंतर जीपमध्ये बसून परत माघारी येतात. त्यांनी सांगितलं तर राम काय विचार आहे. म्हणलं हो का भाऊ मला आता 3 लाख रुपये मिळाले आहेत, माझ्याकडे 5 लाख सेव्हिंगचे आहेत. मी आता MIDCमध्ये इथं जागा बघितलेली आहे. आणि अतुलजी खानसाहेब आपण ज्या ज्या वेळी आमच्या कंपनीत आला ती जी जागा आहे त्यावेळी त्यावेळी त्याचे 5 लाख रुपये भरलेले होते. सासरेबुवा म्हणले जावं पता काय काळजी करून मी आता माझं काम झालं, मी उद्याच्या उद्या गावाला जातो, तुमचा प्लॉट आहे ना हवारी करून टेबल लँड करून देतो. त्यांची एकच अंतकरणातली गोष्ट की आपल्या पुरीला बाबा सुखात राहावं, जावई बापूला मदत करणं
हा त्यांचा प्रामाणिक उद्देश. ते गावाला गेले, तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर घेऊन आले, 10-12 माणसं घेऊन आले आणि त्याच्यानंतर तो आमचा जो प्लॉट आहे तो पूर्ण टेबल लँड करून दिला, म्हणजे अगदी हवारी सपाट करून दिला. आणि ते सपाट करून दिल्यानंतर आम्हाला जे 3 लाखाचं काम मिळालं होतं ते पोट पाठवलं. परत दुसरे 3 लाख रुपये आम्हाला 6 लाखाचं काम, ते मशीन चांगलं ओके झाल्यानंतर त्यांनी आम्हाला BHEL लिमिटेड चेन्नईची मोठ्या फॅक्टरीची ऑर्डर दिली. BHEL लिमिटेड चेन्नई, BHEL लिमिटेड बँगलोर, BHEL लिमिटेड कोहिमतूर, BHEL लिमिटेड पांडिचेरी, BHEL लिमिटेड दिल्ली, BHEL लिमिटेड कोलकाता, अशा जो 12 फॅक्टऱ्या उभा करायचं काम त्या 6 लाखाच्या ऑर्डरतनं सुरुवात झाली आणि जवळजवळ 25 कोटी रुपयाचं काम मला त्यांनी दिलं. हा म्हणता जवळजवळ 97-98 पर्यंत मी नुसतं BHELचंच काम करत होतो आणि त्याच्यानंतर 97-98 मध्ये आम्हाला सौदी अरेबियाची, म्हणजे त्यावेळी भारतामध्ये फक्त 5च प्रोजेक्ट होते. केकेनाग पुण्यामध्ये, भोसरीला एक केकेनागचं युनिट होतं, थर्माकोल बनवायचे, एक कुल्लाईन अहमदाबादला, मेट्रो BHEL दिल्लीला, अशा 5च फॅक्टऱ्या थर्माकोलच्या त्यावेळी भारतात होत्या. साहेब त्या काळामध्ये थर्माकोल जर पाहिजे असेल तर आज जशी रेशन दुकानात रांग लागते ना, तसं त्यावेळी थर्माकोलपर्यंत 2-2 महिने बुक करावं लागायचं. आज जे थर्माकोल तुमच्या घरात आहे, तुमच्या रेडिओ TV ला जे काय थर्माकोल आलेलं आहे, अगदी तुम्हाला मी सांगतो आनंद वाटतो सांगायला. आज भारतामध्ये मद्रासपासून ते दिल्लीपर्यंत आणि मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत जेवढं थर्माकोल बनतं त्यातला 90% थर्माकोलच्या मशिनरी मी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं तुमच्या घरात जे थर्माकोल आहे एक तर रामदास मानेचा असेल, नाहीतर माने साहेबाच्या मशीनमधनं तयार झालेला असेल, याचा मला अतिशय आनंद वाटतो. मित्रहो, 2007 मध्ये हे करत असताना अजून एक दुसरा आमच्या आयुष्यामधला किस्सा झाला की 2004 मध्ये जर्मनीला आम्हाला अगदी भारतातल्या सगळ्या ऑर्डर मिळायला लागल्या आणि सौदी अरेबियाची ज्यावेळी ऑर्डर मिळाली, बघा बऱ्याच वेळा उद्योजक माणसाला मला सल्ला द्यायचा आहे, धंद्यामधनं रोज पैसे मिळत नाहीत, की धंद्यामधनं महिन्यात वर्षातनं 6 महिने पैसे मिळतात, 6 महिने तुम्हाला अंगावर काढावं लागतात. तर 97 मध्ये आम्हाला सौदी अरेबियाची $6 लाख ऑर्डर मिळाली. ज्यावेळी तो सौदी अरेबियाचा माणूस इथं आला, ज्यावेळी सौदी अरेबियाचा इथं माणूस आला त्यावेळी तो अरबी माणूस, आणि आम्हाला अरबी काही येत नाही आहे, मी इंग्रजी मोडकं तोडकं बोलायला शिकलो होतो, पण त्याला अरबीच यायचं फक्त. आता तो इथं आला, तो पहिला मद्रासला गेला, आम्ही दिल्लीला प्लॅन्ट बघितला आणि त्याच्यानंतर तो पुण्याला आला. पुण्याला आल्यानंतर आम्ही आपलं त्यावेळी 10 बाय 10 पत्रेची शेड उभा केली होती, त्यातच बसायला, म्हणजे आज सांगायला आम्हाला आज अजिबात लाज वाटत नाही. त्यावेळी 20 लिटर रंगाचे डवडे बसायला असायचे, एक थर्माकोलचा ठोकळा टेबल म्हणून वापरायचो आणि अशा ह्याच्यातनं आम्ही ते $6 लाख ऑर्डर फायनल केली. त्या माणसाला मात्र आपलं हॉटेल ब्लू डायमंड आहे त्याच्यात आम्ही ठेवलेलं होतं आणि ती $6 लाख ऑर्डर फायनल झाली. 35% ॲडव्हान्स आणि 65% LC. आता बरीच माणसं LC काय तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, ते 35% ॲडव्हान्स दिला, त्याच्यातच ते आमचं काम प्रोजेक्ट तयार झाला. आणि ज्यावेळी आम्ही ते LC आली ते डिस्पॅच केलं तर त्यावेळी त्या डॉलरचा रेट झाला ₹47. आम्हाला त्या काळामध्ये 97% काही न करता ₹1.5 कोटी ग्रॉस प्रॉफिट झालं. आणि तुम्हाला सांगतो, उद्योजकाला बऱ्याच वेळा आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे, अशा पद्धतीचं त्या वर्षामध्ये 1.5 कोटीचं प्रॉफिट एका प्रोजेक्टमधनं. आणि 2004 मध्ये आम्ही जर्मनीला भाग घेतला फेअरमध्ये आणि त्यावेळी पण मॅडमने का साहजिकच महिला तिच्या जागेवर बरोबर असतात, म्हणजे माझ्या बायकोचं अजिबात चुकलेलं नाही आहे, ती तिच्या जागेवर बरोबर होती. कुठल्याही महिलेला वाटतं की आपला नवरा सुरक्षित, आपला नवरा खुशी तर आपण खुशी, कारण नवरा जर अडचण तर बायकांनाही दुःख होतं, कारण त्या अंतःकरणापासून प्रेम करतात, त्याच्यामुळे तिचं अजिबात काही चुकलं नाही. नवऱ्याला नेहमी सावध करायचा बायका प्रयत्न करतात. आर्थिक सल्लागार ज्याला म्हणतो त्या बायकांचा रोल असतो, ती प्रेमापोटी नवऱ्याला चांगलं सांगत असते. अशा ह्याच्यातनं आम्ही जर्मनीला भाग घेतला आणि त्याच्यानंतर तिथं त्या एक्झिबिशनमध्ये भाग घ्यायचा. तर त्या काळामध्ये की जो 1.5 कोटी रुपये आम्हाला त्या एक्झिबिशनचा खर्च असायचा. परत बायको म्हणायला लागली, आता तुम्ही 1.5 कोटी रुपये जर्मनीला खर्च करणार, जेवढं कमवलं तेवढं तुम्ही सगळं घालवणार आणि परत आम्हाला वाटीमध्ये आणणार, आता मागत फिरतो आम्ही, जेवढं कमवलं तेवढं सगळं जाणार. योगायोगानं किस्सा सांगतो, देशमुख साहेब, प्रभाकर देशमुख कोल्हापूरला CEO होते आणि पुण्यात आलते. त्या दिवशी संध्याकाळी मुक्कामाला माझ्याकडे होते आणि आमची बायको रुसून बसलेली. ते बायका रुसल्या म्हणजे स्वयंपाकच करत नाहीत, हा त्यांचा अगदी फंडा असतो. मला वाटतं सगळ्याला बऱ्यापैकी अनुभव असेल. तर त्या दिवशी काही स्वयंपाकच नाही, साहेब तर आलेले. तर साहेबांनी साधारण अंदाज बघितला काय भानगड आहे. तर बायकोनं सांगितलं, हो बघा ते जर्मनीत भाग घेणार आहेत, 1.5 कोटी रुपये खर्च करणार आहेत तिकडं
आणि आता जेवढे कमवले ते सगळे घालवणार आणि आम्हाला देणार वाटी, परत भीक मागं फिरायची पाळी नको यायला. साहेबांनी बायकोला समजून सांगितलं, हे पा राम हा अतिशय हुशार मुलगा आहे, तुम्हाला वाटलं का एवढं सगळं करेल? एक साधा ग्रामीण भागातनं आला, वायरमन झाला, इंजिनियर झाला, मॅनेजर झाला, डेप्युटी जनरल मॅनेजर झाला, तुम्हाला असं वाटतं का तो फेल होईल म्हणून? मला सांगितलं, वहिनीला तू असं कर, तू जर्मनीला चाललाय ना, वहिनीलाही बरोबर घेऊन जा आणि तुझं एक्झिबिशन संपल्यानंतर त्यांना पॅरिस दाखव, आम्स्टरडॅम दाखव, लंडन दाखव, सगळं दाखव. म्हणलं ठीक आहे. बायकोचंही तिकीट काढलं, तिचंही पासपोर्ट करून सगळं विसा काढून घेतला. आम्ही ते एक्झिबिशन सगळं पार केलं. ते एक्झिबिशन साधारण 9 दिवसाचं एक्झिबिशन असतं, 4 दिवस अगोदर जावं लागतं, 1.5 कोटी रुपये तिथं खर्च येतो. ते एक्झिबिशन सगळं करत असताना आम्हाला 13 कोटी रुपयाची ऑर्डर मिळाली. आणि तुम्हाला सांगतो, त्या 13 कोटीची ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही ती सगळी माणसं कंपनीची माघारी पाठवली आणि ठरल्याप्रमाणे बायकोला पॅरिसला घेऊन गेलो, लंडनला घेऊन गेलो, आम्स्टरडॅमला घेऊन गेलो. मित्र हो, बायकोनी जरी त्यावेळी आडकाठी घातली, तिचा उद्देश चांगला होता, ती चुकीचा अजिबात नाही आहे. मी आज जगातल्या 182 देशात जाऊन आलो आणि पृथ्वीला 3 वेळा वेढा मारला. बायकोला माझ्या मी 45 देशामध्ये घेऊन गेलोय आणि ते थर्माकोलचे प्रोजेक्ट जे आहेत, श्रीलंका, सौदी अरेबिया, नायजेरिया, केनिया, बोट्सवाना, साऊथ आफ्रिका, टांझानिया, इथिओपिया, युगांडा, दुबई, रासल खैमा, फुजेरा, शारजा, इराण, इराक, सुदान, जर्मनी, इरित्रिया एवढ्या देशामध्ये 352 थर्माकोल प्रोजेक्ट निर्यात केलेले आहेत. मग थर्माकोलच्या प्रोजेक्ट म्हणजे त्या थर्माकोलच्या मशीनचं डिझाईन करणं, मॅन्युफॅक्चरिंग करणं, एक्सपोर्ट करणं, इन्स्टॉलेशन कमिशनिंग करून चालू करून देणं, त्यांना ट्रेनिंग देणं, अशा पद्धतीचं आम्ही काम केलं. 2007मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान चालू झालेलं होतं आणि त्यावेळी आमच्या गावचे प्रभाकर देशमुख, आमीन खान साहेबांचा त्यांचा फार जवळचा संबंध आलेला आहे. आणि त्यावेळी आम्हाला त्यावेळी ते देशमुख साहेब माझ्याकडे आले, मला म्हणे तो गावचा एकमेव उद्योजक आहे आणि बाबा आपल्या गावात गाव स्वच्छ करायचं, घरोघरी टॉयलेट बनवायचे, घेऊन जावं लागायचं. आजही तशी परिस्थिती, आजही ग्रामीण भागामध्ये आमच्या गावात एक पण टॉयलेट नव्हतं, टॉयलेट फक्त शहरातच असायचं. मग खेडेगावाला कुठेतरी आराणाला, उसात, तिकडं जावं लागायचं. ग्रामीण भागातली जी माणसं आहेत त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यावेळी ते म्हटले की बाबा घरोघरी टॉयलेट पाहिजे, गाव स्वच्छ असेल तर महाराष्ट्र शासन 25 लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं. आणि ज्यावेळी देशमुख साहेब माझ्याकडे आले आणि मला त्यांनी सांगितलं की बाबा अशा नसं राम, तो एकमेव गावचा उद्योजक आहे आणि बाबा तुझं योगदान मोठं पाहिजे. मी म्हटलं किती पैसे लागणार आहेत? ते म्हणे 7 लाख. म्हणलं 5 लाख मी देतो. ऑन द स्पॉट 1.5 लाख रुपये दिले, तुम्ही काम चालू करा. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं मी त्यांना 6 लाख रुपये दिले आणि मी म्हटलं साहेब तुम्ही पण त्याच्यात टाका आणि ज्यांना तुम्ही टॉयलेट देणार आहे त्याच्याकडून ज्याची ऐपत असेल त्याच्याकडनं 10 रुपये घ्या, 100 रुपये घ्या, जे काय देतील ते. कारण तुम्ही जर त्याच्याकडनं 10 रुपये घेतले किंवा 100 रुपये घेतले तर त्यांना वाटेल हे आपलं टॉयलेट आहे. तुम्ही जर फुकटात दिलं तर त्या टॉयलेटमध्ये कोंबड्या ठेवतील, शिरडकरडं ठेवतील, जळायचं लाकूड असतं ते ठेवतील. कारण पावसाळ्यामध्ये जर ते लाकूड भिजलं तर चुली पेटत नाहीत. मग त्या टॉयलेटचा उपयोग त्याच्यासाठी न करता पण त्याचे जर 100 रुपये जर त्या टॉयलेटमध्ये असतील तर ते टॉयलेट म्हणूनच उपयोग करतील. झालं सगळे आम्ही जो 198 टॉयलेट बनवले. आणि त्याच्यानंतर त्यावेळीचे नितीन करीर, विकास देशमुख, कडू पाटील हे त्यावेळी आमचं गाव बघायला आले. ते गाव सगळं पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा पुढच्या आठवड्यात तुमचे फायनल इन्स्पेक्शन आहे आणि तुम्हाला अजून 2 टॉयलेट कमी आहेत. जर समजा ती 2 टॉयलेट जर समजा ती असतील तर तुमचं गाव इलिजिबल होईल फर्स्ट प्राईजसाठी. आणि आता खेडेगावाला टॉयलेट बांधायचं म्हणजे एकाकडून विटा आणा, एकाकडून वाळू आणा, एकाकडून सिमेंट आणा, टॉयलेटचं भांडं आणा. तुम्ही आता प्रत्येक घरामध्ये टॉयलेट बनवलं असेल. आता त्याच्यावर तुम्हाला माहीत आहे टॉयलेट बनवता किती गोष्टी, त्याला गौंडी लागतो. खेडेगावाला तो गौंडी मिळत नाही आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये मी परत त्या नितीन करीर, विकास देश त्यांच्यासमोर पटकन 20,000 रुपये काढले आणि ग्रामसेवकाच्या हातात दिले, बाबा तुम्ही हे टॉयलेट बांधून घ्या. 3-4 दिवस झाले ते विटा आणणं, वाळू आणणं, सिमेंट आणणं ह्याच्यातच 3-4 दिवस गेले. आणि मला त्या ग्रामसेवकाने आणि सरपंचांनी फोन केला, साहेब अजून इथं काय गौंडी मिळणं, आम्ही मटेरियल तर आणून ठेवलेलं आहे, आता राहिले 4च दिवस. मी इथं आल्यानंतर पॅरल काम चालू केलं, एक त्याचं मी डिझाईन केलं. म्हणलं आम्हाला त्या स्वच्छपेक्षा आमच्या गावाला 25 लाख रुपये मिळाले, हा आमचं सगळ्यांचं टार्गेट. आणि त्याच्याप्रमाणे ते एक डिझाईन केलं. दुसऱ्या दिवशी मी ते आरशीची डिझाईन करून तो मोल्ड बनवला, त्याच्यामध्ये आरशी टाकलं, कॉन्क्रीट ओतलं आणि 1 दिवस त्याला 8 तास सुकून दिलं. आणि त्याच्यानंतर ते टॉयलेट आम्ही तिसऱ्या दिवशी उघडलं. आम्ही 1.5 वर्ष ती टॉयलेट बांधत होतो. 198 टॉयलेट गावाला घरोघरी टॉयलेट बांधून दिलं.
आणि ते जे टॉयलेट आम्ही पहिलं उघडलं, आम्ही जे गावाला 1.5 वर्ष काम करतो त्याच्यापेक्षा 10 पटीने हे टॉयलेट चांगलं झालं. मी ताबडतोब देशमुख साहेबांना आणि गावाच्या सरपंचाला फोन केला, बाबा मी एक प्रयोग केला आहे, तो सक्सेस झालेला आहे, तर तुम्ही आता काय काळजी करू नका, तुमच्या पद्धतीने तुम्ही पॅरल चालू ठेवा. परत दुसरा एक मोल्ड भरला आणि त्याच्यानंतर त्याचं अजून एक टॉयलेट बनवलं. असे आम्ही त्यावेळी 3 टॉयलेट बनवली आणि ते 2 टॉयलेट दुसऱ्या दिवशी ट्रकमध्ये भरली. गावाला आम्ही ज्या लोकेशन त्यांनी नितीन करी साहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी ती ठेवली. 8 दिवसानंतर ती फायनल कमिटी आली. त्यावेळी कुंभारे मॅडम म्हणून बघा एक मंत्री होत्या, ग्राम विकास मंत्री असं काहीतरी होत्या, सुलेखा कुंभारे असं काहीतरी त्यांचं नाव बघा आता कदाचित. तर त्या कुंभारे मॅडम आणि त्यांची टीम महाराष्ट्र शासनाची ती आली, सगळं निरीक्षण झालं आणि 8 दिवसानंतर आमच्या गावाला 25 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये देशमुख साहेबांनी भरभरून कौतुक केलं की आपल्या माने साहेबांनी घरोघरी टॉयलेट बांधायला खूप मोठं योगदान दिलं आणि ही 2 टॉयलेट पण दिली. त्याच्यामुळं आपल्या गावाला 25 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि ते 25 त्या ग्रामसभेमध्ये की देशमुख साहेब म्हटले की अशाचं माने साहेब आपल्याला ह्या गावानं चांगले संस्कार दिले, तुम्हाला डॉलरमध्ये तर पैसे मिळतातच, तुम्ही समाजसेवा म्हणून हे टॉयलेट बनवायचं चालू करा. त्या ग्रामसभेमध्ये 25 टॉयलेटची आम्हाला ऑर्डर बुक झाली. आम्ही ते ना नफा ना तोटा धरती होती. ग्रामीण भागामध्ये ज्यांना ज्यांना टॉयलेट लागतात त्याचं फक्त मटेरियलची कॉस्ट आणि लेबर कॉस्टच घ्यायचो आणि असं त्यावेळी ती सुरुवात केली. खरोखर जे टॉयलेट आहे जे आम्ही बनवतो, अगदी तुम्ही जर यूट्यूबला जर गेला, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आवर्जून बघावं आणि अर्ध्याच खर्चात बनतं आणि 2 तासात बनतं आणि 100 वर्ष टिकावं आहे असं ते टॉयलेट आहे. आजपर्यंत आम्ही 23,000 शौचालयं महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, ओरिसा 17 स्टेटमध्ये दिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर आमच्या कंपनीची स्कीम आहे, एखाद्या मुलीचं लग्न जमलं, तिला जर टॉयलेट बांधायची ऐपत नसेल तर आमचे मगाशी जे सहकारी त्यांनी अतिशय चांगल्या भाषेत त्यांनी सांगितलं, तर आम्ही त्या मुलीनं फक्त आम्हाला लग्नपत्रिका आणून द्यायची आहे, आम्ही तिला लग्नात फुकट टॉयलेट देतो. आत्तापर्यंत आम्ही 25 टॉयलेट मुलीला लग्नात मोफत दिलेली आहेत, लग्नात गिफ्ट म्हणून दिलेली आहेत. खरोखर हे समाजसेवेचं व्रत. माझी ही जी दखल चंद्रकांत दळवी साहेब आपल्याकडे डिव्हिजनल कमिशनर होते आणि ज्यावेळी ते आर आबाचे ते PA होते आणि त्यावेळी ते ज्यावेळी रेडीमेड टॉयलेटचा कॉन्सेप्ट मी आणला, म्हणजे त्यावेळी इनोव्हेशन मी केलं आणि आज तुम्हाला तळेगावमध्ये कदाचित तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे रेडीमेड माने ग्रुप ऑफ कंपनीचे टॉयलेट तुम्हाला बरीच बघायला दिसतील. आणि त्याच्यानंतर की पूर्वी मला थर्माकोल मॅन म्हणायचे, आज मग असे आमचे जे मित्र आहेत ते माळसकर साहेब त्यांच्या ज्या मुलांना जे सांगितलं की त्यावेळी थर्माकोल मॅन आता टॉयलेट मॅन म्हणतात, की बऱ्याच वेळा असं होतं की प्रत्येक वेळी खरा मी नावाचा रामदास माने म्हणजे राम, त्याच्यानंतर उद्योगपती झालो, नंतर थर्माकोल मॅन झालो आणि आज टॉयलेट मॅन झालो. खरोखर मला टॉयलेट मॅन म्हणण्यामध्ये खूप आनंद वाटतो. मी समाजाच्या काहीतरी उपयोगी पडतो. भारत सरकारनं, महाराष्ट्र शासनानं अनेक पुरस्कार दिला आहे, पण की खरोखर मला आनंद वाटतो की यावर्षी साहेब मी सांगायला मला आनंद वाटतो, आमच्या दळवी साहेबांनी, सातारा जिल्ह्यातल्या कलेक्टरनी माझी पद्मश्रीसाठी माझं रिकमेंडेशन केलेलं आहे. मिळाला तर बोनस, नाही मिळाला तर नो लॉस. आम्हाला पद्मसाठी आम्ही कामच करत नाही. अनेक पुरस्कार, जो 150पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले. तुम्ही अधूनमधून पेपरला बऱ्याच बातमी वाचलेल्या असतील, तुम्ही TV ला मला वाटतं ह्याच्यातलं ABP माझा कट्टा बऱ्याच माणसांनी ती मुलाखत बघितलेली असेल. मला वाटतं कुणी मुलाखत बघितलेली आहे त्यांनी हात वर करा. अरे वा 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 वा, ग्रेट. माझा सल्यूट तुम्हाला. आणि खरोखर वेळेचं भान आहे, मला मर्यादा आहेत आणि असं खूप बोलावं असं वाटतं. मी मगाशी आमच्या डॉक्टर साहेबांना आणि आप्पांना म्हणतो, आप्पा मी किती तास बोलू, ते म्हणे तुम्हाला किती तास बोलायचं तर तेवढं बोला, पण ह्या व्यासपीठाचा मान राखतो. वेळेच्या मर्यादा आहेत आणि खरोखर की मी आज आप्पा आणि डॉक्टर साहेब, आमचे आमीन खान साहेब तुम्हाला मी सगळ्याला सांगतो, मगाशी मी वकील साहेबांना सांगितलं स्टॅम्प पेपर घेऊन या. ज्यांनी मी ज्या पद्धतीनं काम केलं, माझ्याकडं काहीच नव्हतं, आज एवढ्या देशामध्ये आज मी निर्यात केलं, एक यशस्वी 5 कंपनीचा मालक बनलो. तुमची तर 5 बोटं तुपात आहेत, तुम्हाला काहीच कमी नाही आहे. आमच्या त्या काळचं वातावरण खूप अवघड होतं, नोकरीला त्यावेळी प्राधान्य होतं, धंदा कुणी करू देत नव्हतं. पण आज एखादं पोरगं म्हटलं ना मला उद्योग करायचा आहे, त्यांचे आई वडील सगळी नातेवाईक म्हणतील चल तुला काय करायचं ते कर, आम्ही आहे तुझ्याबरोबर. आमच्या काळामध्ये
असं काही नव्हतं. म्हणजे जर धंदा करायचा म्हटलं तर पहिला हायड्रॉलिक ब्रेक बायकोचाच लागायचा. अहो तुम्हाला काय भिकाचं डोळं लागलं का? आता तो तुम्ही किती ॲक्सिलेटर दाबला, हिने हायड्रोलिक ब्रेक दाबला तर ती गाडी पुढंच जात नाही, की तुम्ही किती ॲक्सिलेटर दाबा. आजचं वातावरण बदललेलं आहे. आणि मगाशी वकील साहेब तुम्हाला मी सांगितलं, जर समजा स्टॅम्प पेपर आणला असेल तुम्ही, मी आता तुम्हाला सही करून देतो. ज्या ज्या युवकांनीही आजचं माझं भाषण ऐकलं असेल की आप्पा मी तुम्हाला शब्द देतो की जे कोणी युवक इथं असतील, मी जेवढं कष्ट घेतलं आणि त्याच्या 10% जर कष्ट त्यांनी घेतलं, माझ्या आईना मावशीना माझी विनंती आहे, माझ्या वडीलधाऱ्या माणसाला माझी विनंती आहे की जर का समजा एखादा मुलगा उद्योग करू शकतोय, तो जर तुम्हाला म्हणजे मला अडचणी आहेत तर तुम्ही आवर्जून सांगा. आमच्या आप्पांनी आणि डॉक्टर साहेबांनी इथं व्याख्यानमाला घेतली होती, त्यांना रामदास मानेला बोलवलेलं होतं, त्याचं उदाहरण त्यांना आवर्जून द्या. आणि आजच्या मला वाटतं ते यूट्यूबवरती आता टेलिकास्ट होतंय, तर त्याला ती आजची यूट्यूब दाखवा. अगदी जर नाही झालं तर यूट्यूबमध्ये ABP माझा कट्टा तो आवर्जून प्रोग्राम दाखवा. यूट्यूबला माझे जवळजवळ 200-250 प्रोग्राम आहेत. वेळेचं बंधन आहे, सगळ्याच गोष्टी सांगणं व्यासपीठावरतं एवढं मुश्किल, वेळेचं बंधन मी भान ठेवतो आणि कमीत कमी शब्दामध्ये मी आपली सर्वांची रजा घेतो. मला खात्री आहे आप्पा आता जाताना तुम्हाला सांगतो, बरेच जे युवक आहेत त्यांच्या अंगात आता वारं संचरलेलं आहे, ते उद्यापासूनच म्हणणार मला आता काहीतरी करायचं आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, माझ्या काळात जर आप्पा तुम्ही आणि डॉक्टर साहेब जर असं काही व्याख्यान मला घेतली असती तर मी धीरूभाई अंबानीपेक्षा कमी नसतो राहिलो. पण आज मी माझ्या क्षेत्रामध्ये धीरूभाई अंबानी आहे. एवढंच बोलतो. आणि खरोखर आमचे खान साहेब आहेत, त्या खान साहेबांनी खूप माझ्या मुलाखती घेतलीत, आकाशवाणीवरती घेतलेल्या आहेत. आणि एवढं बोलतो. आणि कोणालाही काही मदत लागली अगदी तुम्ही आमच्या आप्पांना फोन करा, डॉक्टर साहेबांना फोन करा. आणि खरोखर आवर्जून आपण सगळे मोठे व्हा. स्वर्ग आहे का नाही मी बघितलेलं नाही आहे, पण जर समजा स्वर्ग असेल, आप्पा तुम्ही आणि डॉक्टर साहेब तुम्ही जे काही आयोजन केलं, जे काही लोक उद्योजक होतील ते स्वर्गात गेल्यानंतर इंद्राच्या शेजारी बसायला आप्पा तुम्हाला डॉक्टर साहेब तुम्हाला जागा देतील. आम्हाला सगळ्याला म्हणतील गेटमध्ये उभा राहा, आणि आम्ही त्या बाहेरच्या गेटमधनं तुम्हाला इंद्राच्या शेजारी जर बसलेलं बघितलं तर आम्हाला धन्य वाटेल. एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो. सर्वांना विनंती की फक्त 5 मिनिटं पुढचा प्रोग्राम आहे, कृपया पसायदान झाल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे. मानेसाहेब आपलं मनापासून आभार मानतो. आणि आमचा मावळ तालुका प्रति गोष्टींसाठी फार फेमस आहे. आमच्याकडं प्रति शिर्डी आहे, प्रति पंढरपूर आहे, आणि आपल्या व्याख्यानात आज आम्हाला प्रति अंबानीसुद्धा अनुभवायला मिळालेले आहेत. हे मी आमच्या ग्रामदेवत पोटोबा महाराजांच्या साक्षीने सांगतो. आपल्या या प्रेरणादायी वक्तव्यांमुळे वडगाव मावळमध्ये एक नाही शेकडो अनेक यशस्वी रामदासजी माने तयार होतील, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. मी मावळ विचार मंचाचे सदस्य गिरीश गुजराणी आपल्याला विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करायचं आहे, त्यानंतर पसायदानानेच या कार्यक्रमाची सांगता होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार. आभाराचा गोड कार्यक्रम माझ्याकडे देण्यात आलेला आहे. या मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री भास्कररावजी माळस्कर, तसेच संस्थापक कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय श्री रवींद्रजी आचार्य, तसेच या वर्षाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र अतुलजी राऊत यांनी मला या आभाराचा गोड कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आभार मानतो. आणि हा आभाराचा कार्यक्रम मी माझ्या कवितेतून सादर करतो आहे. मावळ विचार मंचाचे दुसरे पुष्प गुंफण्याचा कार्यक्रम झाला बहारदार. मावळ विचार मंचाचे दुसरे पुष्प गुंफण्या